Praise the Lord. परमेश्वर चांगला आहे. आमेन. आणि तो चांगलं करतो. आमच्या मनची अवस्था जाणणारा, आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारा तो चांगला परमेश्वर आहे. Praise the Lord. आणि मी त्याच्या नावाला धन्यवाद देतो की त्याने आज जे ही प्रेम आमच्यामध्ये उत्पन्न करून आम्हाला या ठिकाणी उपस्थित केलं, त्या प्रेमाच्या नावाला आम्ही त्या ठिकाणी आणि त्या येशू नावाला आम्ही त्या ठिकाणी मान महिमा करतो. Praise the Lord. सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्हाला या दिवसांमध्ये जाणायची आहे की देवाचा स्वभाव काय आहे. देवाचा स्वभाव आहे तो कधी कोणा मनुष्याला विसरत नाही. Praise the Lord. बरं किती लोक आज आनंदी आहे बरं? हा, मी म्हणतो म्हणून किती लोक आनंदी आहे? मी म्हणतो म्हणून किती लोक आनंदी आहे? तुम्ही मी म्हणता म्हणून आज आहे. पण किती लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये आनंदी आहे? Praise the Lord. मनुष्य म्हणून आमचा आनंद नसला पाहिजे. देवाची उपस्थिती आहे आणि देवामध्ये आम्ही आहोत म्हणून आम्हाला आनंद असला पाहिजे. कारण की त्याने आमच्या नाकपुड्यांमध्ये श्वास ठेवलेला आहे. त्याने आम्हाला त्या ठिकाणी जीवन दिलेलं आहे. त्याने आम्हाला त्या गोष्टी प्रकट केल्या ज्या आमच्या कल्पनांच्या पलीकडे होत्या. त्या गोष्टी त्याने आम्हाला दिलेल्या आहेत ज्या गोष्टींच्या पात्रतेचा आम्ही नव्हतो, तरी प्रभूने त्या गोष्टी आम्हाला. Praise the Lord. गौरव तुम्ही जुना आहे का? Praise the Lord. हा, आपल्यामध्ये साक्ष आहे आपले भालगावचे दादा, त्यांची साक्ष आहे, ते साक्ष देतील. त्यानंतर आपण वचनांमध्ये जाऊ. माहिती आहे मोठ्याने जा. मागच्या हप्त्यापासून भरपूर पाऊस झाला आणि या पावसामुळे गोदावरीची नदी किंवा प्रचंड प्रमाणात पाणी सोडलं झालं आणि ते पाणी असं आमच्या घरापाशी एक फवारा आहे. फवारा डायरेक्ट आमच्या घरात आणि वावरात पाणी येतं आणि त्या दिवशी संध्याकाळी ते पाणी आमच्या वावराच्या वाळापाशी आलं आणि आम्ही खूप घाबरलो. परमेश्वराचा धन्यवाद करतो. आम्हाला सत्र येता 32 6वं वचन वाचवलं. जोपर्यंत त्याची कृपा आहे तोपर्यंत प्रार्थना करावी आणि जलाचा महापूर जरी आला तरी तो तुला स्पर्श करता म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देतो. पाणी आलं पण ते आमच्या वळणाच्या आतमध्ये नाही आलं म्हणून देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो. खरोखर देव महान. Praise the Lord. प्रभू महान आहे आणि तो आमचं रक्षण करणारा परमेश्वर आहे. Praise the Lord. हॅलो. Praise the Lord. मागील जवळजवळ आता महिना झाला, महिन्यापासून तर आतापर्यंत एक प्रॉब्लेम झाला तर दुसरा प्रॉब्लेम, एक प्रॉब्लेम झाला तर दुसरा प्रॉब्लेम, म्हणजे उभाच राहतो. एक संपला तर दुसरा संपतो. त्यामुळं तर आम्ही फक्त येऊन बसतो, सांगत नाही काही नाही. तर सर्वांना माहीत आहेच पत्रे उघडले होते, ते पत्रे क्लिअर झाले, ते मुलांचं कामाचं झालं, ते सगळं झालं. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का आम्ही आमच्या जीवनामध्ये जी साक्ष आहे ती शेअर केली पाहिजे आणि ती साक्ष जर दिली नाही तर प्रभू आपल्याबरोबर आहे किंवा नाही हेही कळत नाही. आणि आपली मंडळी हे आपलं एक कुटुंब असतं आणि या कुटुंबाला आपली प्रत्येक गोष्ट सांगितली गेली पाहिजे. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रभूमध्ये येण्याचा अगोदर निर्णय घेत मी 2च मिनिटं सांगतो. जी आमची कंडिशन होती ती अतिशय काळ होती, बरोबर नव्हती आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही एकतर विधर्मामधूनच आलो होतो. आम्ही अनेक देवदेवताला पूजणारी माणसं होतो आम्ही
आणि जे नाही ते सगळ्याच गोष्टी केल्या होत्या, परंतु हे ठिकाण असं आहे, हा जिवंत परमेश्वर आहे. आपली कसोटी घेतल्या जाते, परंतु देव आपल्याला टाकत नाही, सोडत नाही किंवा इतकी कसोटी घेत नाही का आपण त्यामध्ये पूर्ण लयात जाऊ, असं काही होत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का आताही आम्ही दोघे थोडेसे आजारी आहोत आणि आमच्याकडं त्या दिवशी योगेशने जो बरीच मदत केली. तर मित्रांनो, आमच्यासाठी प्रार्थना करत राहा. आम्ही करतो सर्वांसाठी प्रार्थना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपली साक्षी दिली पाहिजे. म्हणून फक्त मी 2च मिनिटं उठून साक्षी दिली, जास्त वेळ नाही घेत. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रभू महान आहे. आमेन. आणि तुमची चेहरे असे उतरले माझ्याकडनं का भाऊ, देवाच्या वचनांकडे पहा. प्रेज द लॉर्ड. आमचे चेहरे काय आहे माहित आहे का? माणसाचा एक स्वभाव आहे, ज्याला आम्ही म्हणतो मूडी स्वभाव म्हणतो. मूडी इंग्लिश मध्ये ज्याला आम्ही मूड म्हणतो. हा जो मूड असतो ना, तो कधीही बदलत असतो. प्रेज द लॉर्ड. आणि या मूडमुळे पुष्कळ लोक नाराज होतात. आणि मूड बदलण्याचं एक कारण आहे, त्याला काही सायंटिफिकली जे आम्ही पाहतो, वैज्ञानिक दृष्टिकोनाने जर बघितलं तर शारीरिक अवस्था सुद्धा त्याला कारणीभूत आहे. तसेच मनुष्याकडून अपेक्षा केल्यामुळे सुद्धा मनुष्याच्या मूड मध्ये बदल येतो. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही धन्य लोक आहोत. आमचा भरोसा, आमचा विश्वास त्या जिवंत परमेश्वरावर आहे. तो आम्हाला कधीही निराश करत नाही. हालेलुया. तर मग आज आम्हाला हे जाणायचं आहे की देवाचा एक स्वभाव आहे, तो आम्हाला कधी विसरत नाही. लक्षात घ्या, माणूस देवाला विसरतो, देव मनुष्याला विसरतो, है ना? आम्हाला माहित आहे, जेव्हा आम्हाला गरज पडते तेव्हा आम्हाला सगळे ताकद लावल्यानंतर आम्हाला देवाची आठवण येते. तशी आम्हाला देवाची आठवण बिलकुल येत नाही. आणि हे सत्य आहे, याला कोणीही नाकारू शकत नाही. मी देखील त्या अवस्थेमधून जात आहे, तुम्ही देखील त्या अवस्थेमधून जात आहात. परंतु छोट्या छोट्या गोष्टींमध्ये परमेश्वर आमची विश्वासयोग्यता त्या ठिकाणी पाहतो. किती लोकांना मागच्या आठवड्याचा उपदेश समजला? काय होता उपदेश? विश्वासयोग्यता आणखी आत्मपरीक्षा. पहिल्या प्रार्थनेचं उत्तर येईल तुमच्यामध्ये देव रेखणार हे दाखवण्यासाठी. जेव्हा तुम्ही सुरुवातीला प्रभूमध्ये आले, तुम्ही प्रार्थना केली, तात्काळ तुम्हाला उत्तर मिळतं. का मिळतं? हे दाखवण्यासाठी प्रभू की तो करू शकतो, त्या योग्यतेचा तो आहे आणि त्याच्यासाठी ते अशक्य नाहीये. परंतु दुसरं, जेव्हा तुम्ही प्रार्थनेसाठी, जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये वाढता, जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये वाढता, वाढल्यानंतर ज्या प्रार्थना विनंती तुम्ही देवाजवळ देता, त्या प्रार्थनेचं उत्तर तुमच्या विश्वास योग्यतेनुसार येतं. ती अट आहे. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरी गोष्ट, आत्मपरीक्षण. तुमच्या जीवनामध्ये तुमचा स्वभाव प्रतिदिवशी ख्रिस्तासारखा बनत आहे की नाही याचं परीक्षण हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मला समजत नाही लोकांना एवढा आळस काय येतो. मला समजत नाही, जेव्हा मीही दिवसभर त्या ठिकाणी काम करतो. असं नाही का त्या ठिकाणी काम नाहीये, पुष्कळ लोक काम करतात, पुष्कळ बहिणी आहे, पुष्कळ भाऊ आहे, सगळी कामं करतात. मी सगळ्यांचं त्या ठिकाणी कामाला, त्या ठिकाणी मला आनंद वाटतो. पण एक गोष्ट मला कळत नाही, जेव्हा रविवार येतो तेव्हा आमचा आळस का जागृतो. इतर दिवशी तुम्हाला वेळेवर तुम्ही जागे होणार, पण जेव्हा देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही उशिराने येता, मी कोणाला विरोध नाही करत, मला घेणं पण नाही या गोष्टीचं. कारण की मला माहिती आहे परमेश्वर कोणाला कसं आणायचं देवाला चांगलं माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की मी हे टोमणे देण्यासाठी नव्हे, कोणाला बोलण्यासाठी नव्हे, उद्देशून बोलण्यासाठी, कोणाला निराश करण्यासाठी
ज्या तत्परतेने देवाकडे याल त्या तत्परतेने परमेश्वर तुमच्यासाठी धावून येईल. हालेलुया. आठवड्याचे 6 दिवस तुम्ही कसे जगता आणि आठवड्याचे 6 दिवस जगल्यानंतर तुम्ही 7व्या दिवशी जो विश्रामाचा दिवस आहे तो करण्यासाठी कशा प्रकारे येतात ते सुद्धा परमेश्वर पाहत. तर परमेश्वर मनुष्याला विसरत नाही, मनुष्याला तो त्या ठिकाणी सोडत नाही. आम्ही त्याला सोडतो, आम्ही त्याच्यापासून दूर जातो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की देव तुम्हाला विसरला तर मी तुम्हाला आज देवाचा दास या नात्याने सांगतो, प्रभू तुम्हाला विसरलेला नाही. प्रेज द लॉर्ड. एक उपदेश केला होता, मला किती लोकांना आठवतं मला माहिती नाही. अचानक येणारे युद्ध किती लोकांना माहिती? प्रेज द लॉर्ड. कोणता अध्याय होता? दुसरे इतिहास यहोशापाटाविषयी होता का? यहोशापाट होता ना. युद्ध तुमचं नाहीये, युद्ध कोणाचं आहे? देवाचं आहे. तर हे अचानक येणारे युद्ध आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही गोष्टी अचानक झाल्या. जशा आम्ही आता साक्ष ऐकली, दादांनाही साक्ष दिली, काकांनाही साक्ष दिली, त्यांच्या जीवनामध्ये पुष्कळ साऱ्या गोष्टी एका पाठीमागे एक त्या ठिकाणी येत आहे. असं नाही म्हणते की प्रत्येकाच्या जीवनामध्ये नाहीये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. माझ्या आहे, तुमच्या आहे. एकही गोष्ट अशी नाहीये जी अचानक येत नाही. ही गोष्टीतून सुटलं तर पुढची काहीतरी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याच्यात जास्त परीक्षा होतात, ज्याच्या जीवनामध्ये जास्त समस्या आहे, हे लक्षण आहे परमेश्वर त्याच्यावर अधिक प्रेम करतो. पण ज्याची परीक्षा होत नाही, ज्याच्या जीवनामध्ये संकट नाहीये, त्याच्या जीवनामध्ये क्लेश नाहीये, याचा अर्थ हा आहे की परमेश्वर त्याच्यासोबत नाहीये. कारण की सैतानही त्यांच्याच मागे लागतो जे प्रभूजवळ जास्त जातात. सैतानाला प्रॉब्लेम नाहीये. 6 दिवस मजा, सैतानाच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या मनमाजीप्रमाणे जे केलं ते केलं. पाहिलं, टीव्ही पाहिला, पिक्चर पाहिलं, शिव्या दिल्या, अक्कल केलं, निंदा केली, त्याच्यानंतर झोपा काढल्या, वाटते वर त्याने काय केलं त्याला काही फरक पडत नाही. कारण त्याला माहित आहे 3 दिवस हा काय करतो, येऊन इथं बसून राहतो, इथून बाहेर गेल्यावर हा माझाच आहे. प्रेज द लॉर्ड. आठवड्याचे 6 दिवस तो तुम्हाला लाथा घालतो, तुम्ही एकच दिवस 3 तास त्याला लाथ घालता. तर कोण महान आहे? तोच महान आहे, तो तुमच्यावर वरचढ आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही उठता बसता सैतानाला लाथा घातल्या पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अहो, आज आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. अचानक येणाऱ्या संकटांविषयी, अचानक येणाऱ्या युद्धांविषयी, अचानक येणाऱ्या गोष्टींविषयी आम्ही कोणी तुमच्या माझ्यापैकी कोणी तयार नसतो. परंतु आज देवाचं वचन आम्हाला या प्रकारे शिकणं गरजेचं आहे की काही गोष्टींमध्ये ज्या समस्या आमच्या जीवनामध्ये येतात त्या पाठीमागे देवाची एक महान योजना आहे. आणि ती योजना काय आहे त्याचा दुसरा भाग जो आहे, अचानक येणाऱ्या युद्धांमध्ये ज्या गोष्टींची गरज आम्हाला आहे. तुम्हाला असं वाटणार पण नाही दुसरा भाग आहे, असं वाटतं का पहिलाच भाग आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की परमेश्वराचं वचन फार महान आहे. ते जेव्हा तुम्ही ऐकता ते तुम्हाला असं वाटतं की हे नवीन आहे, हे काहीतरी नवीन आहे. 1000 वेळ जरी बायबल वाचलं ना, 1000 वेळ नवीनच वाटतं. प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचूया आपण, दुसरी इतिहास याचा 20वा अध्याय त्याचं 17वं वचन. दुसरी इतिहास याचा 20वा अध्याय त्याचं 17वं वचन त्या ठिकाणी मी तुमच्यासाठी वाचत आहे. तुम्ही माझ्या बोलण्याकडे, ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र बायबल आहे, कृपया आपलं बायबल सोबत आणत जा. ही हात जोडून सर्वांना विनंती आहे. कृपया आपलं पवित्र शास्त्र बायबल आपल्या सोबत आणत जा. प्रेज द लॉर्ड. कारण की युद्धाला आलेले आहात, बिना तलवारीचं युद्ध लढले जात नाही. तुम्हाला वाटत असेल का आम्ही हाताने लढू तर हात कधी तुकडे होऊन पडतील ते तुम्हालाही कळणार नाही. ज्याच्या हातामध्ये विश्वासाचं वचन आहे, ज्याच्या हातामध्ये ती तलवार वचनाची आहे, तो सैतानाच्या प्रत्येक युद्धाचे वार त्या ठिकाणी पलटवून लावण्याची ताकद ठेवतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचं 17वं वचन मी तुमच्यासाठी त्या ठिकाणी वाचतो. ते 17वं वचन या प्रकारे सांगतं, या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. हे यहुदा, हे यरूशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पहा.
घाबरू नका, कचरू नका, उद्या त्यांच्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. Praise the Lord. म्हणा, देव माझ्या बरोबर आहे. आपल्या शेजाऱ्याकडे पाहून म्हणा, देव तुमच्या बरोबर आहे. तुमच्या परिवाराबरोबर आहे. Praise the Lord. Hallelujah. God is with us. Who can be against us? जर देव आमच्या पक्षाचा आहे तर आमचा विरोधी कोण? Praise the Lord. एकदा काय झालं माहितीये का? देवाचे एक महान दास होते, ज्यांचं नाव होतं पास्टर रेनहार्ड बॉन्के. आफ्रिकेसारख्या देशामध्ये 50 करोड लोकांपर्यंत देवाचं शुभवर्तमान गाजवणारा एकमेव व्यक्ती, ज्याला देवाने अतिशय महान सामर्थ्याने उपयोगात आणलं, त्याच्या उपदेशामध्ये येशूचं रक्त त्यांनी त्या ठिकाणी प्रचार केलं. आणि जेव्हा त्या रक्ताचं त्यांनी घोषणा केली, त्यांनी आपल्या दृष्टांतामध्ये पाहिलं की आफ्रिकेवर प्रभू येशूचं रक्त त्या ठिकाणी पूर्ण देशावर त्या ठिकाणी लावले गेलेलं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, परमेश्वराचे महान दास एका ठिकाणी प्रार्थनेसाठी गेले आणि प्रार्थनेसाठी जात असताना मोठं जंगल होतं. त्या जंगलातून त्यांनी कसं बसं त्या ठिकाणी पास केलं आणि त्यांना एक न्यूज आली. मोठा टेंट टाकला होता, मोठा तंबू त्या ठिकाणी टाकला होता. त्या तंबूमध्ये एका वेळेला जवळपास 10 लाख लोक बसतात. किती? 10 लाख लोक. एवढे सर्व लोक त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांना खबर आली की एक मोठं टॉर्नेडो, ज्याला आम्ही सायक्लोन म्हणतो, एक मोठं वादळ त्या ठिकाणी सुटलं. आता जर तुम्ही डिस्कवरी वगैरे पाहत असाल तर तुम्हाला ते वादळाचा अंदाज येईल, कारण की मी पाहतो, मला माहिती ते वादळ त्या ठिकाणी घराच्या घर नाही, शहराच्या शहर उद्ध्वस्त करतात. एवढे भयानक प्रकारचे वादळ असतात. आणि भयंकर असं वादळ त्या ठिकाणी सुटलं. अनएक्सपेक्टेडली, अचानक एक वादळ सुटलं आणि त्यांना समजलं की त्या ठिकाणी एक वादळ आलेलं आहे. आणि वादळ आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं, परंतु देवाचा दास, त्याला माहित होतं की आमचा प्रभू त्या ठिकाणी वादळाला शांत करणार आहे. Praise the Lord. ते तंबू समोर उभा राहिले आणि त्या वादळाकडे त्यांनी बोट करून, मी तुम्हाला सांगू इच्छितो, ते वादळ त्याच्या एवढ्या समोर होतं, काही अंतरावर ते वादळ ते आपल्या डोळ्याने पाहत होते. आणि त्या वादळाकडे पाहून ते म्हणाले, अरे माझ्या प्रभूने याच्यापेक्षा मोठ्या वादळाला आपल्या शब्दाने शांत केलं. Praise the Lord. तू आमची अवस्था काय करणार? आज 10 लाख लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊन त्याच्या नावाचा अनुभव घेण्यासाठी आलेले आहे. सैताना तुझी एकही योजना सफळ होणार नाही. आज माझा प्रभू इथे उपस्थित आहे. त्या वादळाने कधी त्या ठिकाणी त्याचा मार्ग बदलला, कधी ते गायब झालं, कोणालाच कळलं नाही. Praise the Lord. काही युद्ध जे आहे, काही गोष्टी ज्या आहे, काही समस्या आहे आमच्या जीवनामध्ये अचानक येतात. आमच्या जीवनामध्ये काही गोष्टींसाठी आम्ही तयार नसतो, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रत्येक युद्धामध्ये परमेश्वर तुमच्या बरोबर असतो. Praise the Lord. देव तुमच्यासाठी त्या अद्भुत गोष्टी करण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहे. मी तुम्हाला सांगतो, जे आजपर्यंत आम्ही बघितलं नाही ते करण्यायोग्यतेचा आमचा प्रभू आहे. Praise the Lord. तर हे अचानक येणारे युद्ध, अचानक येणाऱ्या समस्या आमच्या जीवनात आल्या. मागच्या रविवारी माझे काका, देवाचे दास त्या ठिकाणी पास्टर सुनील पवार, त्यांना त्या ठिकाणी सिव्हिअर अटॅक आला. सिव्हिअर अटॅक सकाळी आला, परंतु आम्हाला काही खबर नव्हती. आणि एका मागे एक त्यांना त्या ठिकाणी 3 अटॅक आले. घरात एक आला, गाडीमध्ये एक आला, त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेलं, त्या गाडीतच 3रा आला. परंतु तो इतका भयानक होता, परंतु देवाची एवढी महान दया, सिव्हिअर अटॅक मध्ये कोणीही वाचत त्या ठिकाणी नाही, कारण की त्या व्यक्तीमध्ये एवढी कॅपॅसिटी हृदयबल पडून जात. परंतु देवाची इतकी महान दया त्यांच्या जीवनामध्ये झाली की परमेश्वराने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी कृपा दिली. कृपा दिल्यानंतर जे निर्णय घेण्यासाठी प्रभूने जे मार्ग उघडल्यानंतर त्यांची अँजिओग्राफी झाली, अँजिओप्लास्टी त्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी आयसीयू मध्ये त्यांना ठेवण्यात आलं. हे सगळं अनपेक्षित होतं, हे सर्व अचानक होतं. आमच्या सर्व घराची अवस्था, प्रत्येक मंडळीच्या व्यक्तीची जे त्यांना ओळखतं त्यांची अवस्था त्या ठिकाणी निराश झाली होती. प्रत्येक जण विचारत होता, कशी आहे. Praise the Lord. आम्हालाही त्या ठिकाणी अनपेक्षितच नाही.
कारण की सर्व काही सुखरूप चालू होतं, सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक एक गोष्ट त्या ठिकाणी उत्पन्न झाली. त्या गोष्टीने आम्हाला निराश करण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचा विश्वास त्या ठिकाणी साधा नाहीये. प्रेज द लॉर्ड. आमचा विश्वास तर साधा नाहीये. माझा विश्वास आहे परमेश्वर एवढ्या लवकर कोणाची वेळ काढून घेत नाही, कारण की तो संधी देणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. अजूनही त्याचं काम आमच्याकडून बाकी आहे. जर त्याला आमच्या जीवनामध्ये अनुभव द्यायचे आहे तर तो मृत्यू छायेच्या दरी तो वेळ आम्हाला घेऊन जातो, परंतु आम्हाला हानी होऊ देत नाही. हालेलुया. आणि डॉक्टरने सांगितलं, आता ते वाचलेले आहे, सर्व काही सुरळीत झालं, सर्व काही सुखरूप झालं. सुखरूप झाल्यानंतर 2-3 दिवस ते आयसीयू मध्ये होते. त्यांना त्या ठिकाणी बोलण्यासाठी त्रास होत होता. आणि अचानक त्या ठिकाणी ज्या दिवशी आम्ही गुरुवार तो दिवस नाही, बुधवार तो दिवस होता, बुधवारी संध्याकाळी अचानक फोन आला. आणि फोन आल्यानंतर पुन्हा सरकारने आम्हाला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं ऑक्सिजन लेवल त्यांनी डायरेक्ट 20 वर आणलं आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं. आणि व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर सर्वांची आमच्या घरातल्या ज्यांची अवस्था आहे सगळे एकदम निराश झाले. सर्वजण माझ्या आत्तो त्या ठिकाणी एवढा पाऊस असताना देखील मुंबई सारख्या ठिकाणी पुष्कळ पाऊस होता, परंतु एवढ्या तातडीने त्या दुसऱ्या दिवशी लगेच आले. प्रेज द लॉर्ड. हे सर्व त्या ठिकाणी गोष्ट होत असताना, ही गोष्ट होत असताना तरी परमेश्वर आमच्या मनामध्ये, मी तुम्हाला सांगतो, मी विश्वास कधी सोडत नाही, मी हार मानत नाही. प्रेज द लॉर्ड. जरी मला कितीही कोणी वाईट गोष्ट सांगितली, कितीही मला सांगितलं, मी तुम्हाला सांगू इच्छितो, मागच्या आठवड्यातली जेव्हा गोदावरीला पूर आला होता, दादांनी मला फोन आला, दादांचा रात्री फोन आला, पास्टर म्हणे पाणी फार सोडलेलं आहे, ब्रदर फार पाणी सोडलेलं आहे, पूर आहे. मी त्यांना विश्वासाने सांगितलं, दादा याच्या अगोदर त्या ठिकाणी प्रभूचं काम नव्हतं, परंतु आता देवाचा एक परिवार त्या ठिकाणी आहे. जर देवाचा परिवार त्या ठिकाणी आहे, जर इस्रायल लोकांप्रमाणे जर तांबडा समुद्र परमेश्वर डुबारू शकतो, तर त्या नदीच्या पाण्याची भिंत सुद्धा तिथे तयार करू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमच्या प्रभूला आम्ही मर्यादा घालत नाही, त्याला आम्ही कधी सीमेमध्ये ठेवत नाही. आणि तेव्हा देवाने एक विश्वास दिला, त्यांना काही होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज देवाच्या दयेने त्यांच्या सर्व गोष्टी देवाने सुरळीत केलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. आता उद्या त्यांना त्या ठिकाणी आयसीयू मधून शिफ्ट त्या ठिकाणी जनरल वॉर्ड मध्ये करणार आहे. आमचा प्रभू महान आहे. तुमच्या जीवनामध्ये काही युद्ध अचानक येतात. ती युद्ध अचानक आल्यामध्ये जेव्हा तुमच्या जीवनामध्ये ती विश्वासयोग्यता परमेश्वर पाहतो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तो तुमचा आत्मपरीक्षण करण्यासाठी की खरोखर तुझा विश्वास देवावर आहे का जगाच्या ताकदीवर आहे, या गोष्टी पारखण्यासाठी आमच्या जीवनात युद्ध येतात. आणि यहोशुआविषयी तेच झालं. यहोशुआच्या जीवनामध्ये त्याला एक 3 देशांचे राजे त्याच्यावर चालून आले. 3 देशाचे राजे त्याच्यावर चालून आल्यानंतर यहोशुआ घाबरला आणि देवाच्या जवळ तो त्या ठिकाणी गेला. आम्ही पाहिलं मागच्या वेळेस जेव्हा यहोशुआने काही चुकीच्या गोष्टी केल्या, जेव्हा त्याने आपलं मन त्याच्यापासून फिरवलं, देवाने त्याला त्या गोष्टीतून सोडवण्यासाठी जी कृपा दिलेली आहे, तुम्ही या अध्यायामध्ये वाचू शकता. प्रेज द लॉर्ड. काही प्रार्थनेचे उत्तर परमेश्वर अशा प्रकारे देतो, काही गोष्टींचे उत्तर परमेश्वर अशा प्रकारे देतो की ज्या गोष्टी आम्हाला समजतही नाही. मी तुम्हाला सांगतो, देवदूत तो तुमच्या मदतीला पाठवतो. जरी आमच्या डोळ्यांना त्या ठिकाणी दिसत नाही, परंतु आमच्या आत्मिक डोळे ज्या दिवशी उघडले जातील, मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक युद्धामध्ये, प्रत्येक समस्येमध्ये देवाचे देवदूत तुम्ही काम करताना पाहाल. आणि जेव्हा तुम्ही ते पाहाल, तेव्हा तुम्ही त्याचा नावाचा जय घोष केल्याशिवाय राहणार नाही. काही समस्या येतात आम्हाला घाबरवण्यासाठी, काही गोष्टी येतात आम्हाला अडखळण्यासाठी, काही परिस्थिती येते आम्हाला निराश करण्यासाठी, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो की या भीतीमध्ये आमचा विश्वास डळमळीत होतो. ही भीती आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी खाली करते. मी तुम्हाला सांगतो, यहोशुआ पाठ त्या ठिकाणी पाहिलं, 30 देशाचे मौढ्यातले आमोनी त्या ठिकाणी सर्व लोक त्या ठिकाणी त्याच्यावर चालून आले आणि हा घाबरला, पाठीमागून त्याच्यावर चालून आले. मी तुम्हाला नेहमी सांगेल, सैतान कधीच तुमच्या समोर येऊन तुमच्यावर वार करणार नाही, तो तुमच्या नेहमी पाठीमागेच वार करतो. प्रेज द लॉर्ड. त्याची एवढी हिंमत नाही की समोर येऊन तुमच्यावर त्याने वार करावा. मी तुम्हाला सांगतो, तो नेहमी तुमच्या पाठीमागून तुमच्यावर वार करतो. मी तुम्हाला सांगतो की मी हे फक्त विश्वासणाऱ्या लोकांबद्दल बोलत आहे, जे लोक प्रतिदिवशी प्रार्थना करतात. त्यांच्या समोर येऊन सैतान त्यांच्यावर कधीच त्या ठिकाणी वार करत नाही. या लोकांना तो घाबरतो म्हणून यांच्या पाठीमागून तो वार करतो.
प्रेज द लॉर्ड. मी बघितलंय पुष्कळांना समोर येऊन बोलत नाही, पाठीमागे बोलतात. हिम्मत नाही ना. प्रेज द लॉर्ड. तुमच्याही जीवनामध्ये तुम्हालाही माहित असेल, पुष्कळ लोक तुमच्या पाठीमागून बोलतात, पुष्कळ लोक समोर येऊन बोलण्यासाठी घाबरतात. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो की देवाचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं, ते आमच्यावर या करता बोलतात. सैतान आमच्या विरोधात यामुळे बोलतो कारण की आमच्यावर एक अभिषेक आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याला सैतान घाबरतो, तुमच्यावर एक अभिषेक आहे म्हणून तुमच्यावर त्या ठिकाणी वारंवार हल्ले केले जातात. सैतानाला त्या लोकांचा प्रॉब्लेम नाहीये जे नुसते त्या ठिकाणी रॅडिकल ख्रिश्चन आहे. रॅडिकल ख्रिश्चन म्हणजे माहितीये का, कधी तळ्यात कधी मळ्यात सगळ्या जगाच्या गोष्टी करतील आणि देवामध्ये येतील. मी या लोकांविषयी बोलत नाहीये. प्रेज द लॉर्ड. सैतान यांच्या पाठीमागे कधी जात नाही. सैतान म्हणतो अर्धा माझाच आहे, मला काय करायचं याच्याशी, हा गेला तरी माझा, नाही गेला तरी माझा. मी त्या लोकांविषयी बोलतो आहे जे लोक विश्वासाने प्रभूला आपलं जीवन या ठिकाणी समर्पित करतात. प्रेज द लॉर्ड. आणि मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्या जीवनामध्ये अभिषेक नाही तर तुम्ही त्या समस्येतून निघू शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये अभिषेक आहे कारण की तुम्ही देवाच्या. सैतान समस्या घेऊन येतो ना, का घेऊन येतो माहिती का, त्याची इच्छा आहे की तुम्ही देवाला सोडून द्या. आणि बायबल आम्हाला सांगतं देवाला सोडावं एवढं दुष्ट मन कोणामध्ये येऊ नये. प्रेज द लॉर्ड. आम्ही जगामध्ये गेल्यानंतर आम्ही क्या गए ते मालूम नहीं, क्या लाया कुछ नहीं. प्रेज द लॉर्ड. ही चर्चला सुद्धा लागू होते गोष्ट. चर्च मध्ये येतात, पुष्कळ जण येतात, चर्चला येतात आणि आल्यानंतर म्हणतात वचन लय भारी होतं. काय होतं? लय भारी होतं. काय होतं? लय भारी होतं. अरे बाबा पण काय होतं? चर्च मध्ये सांगितलेले जोक फार आठवतात पण चर्च मध्ये सांगितलेलं वचन आठवत नाही. प्रेज द लॉर्ड. सत्य आहे, सत्य गोष्ट आहे, त्याला कोणीही नाकारू शकत नाही. देवाचं पवित्र प्रबळ सामर्थ्यशाली वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की जेव्हा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी घेऊन येतो तो आम्हाला उच्च करण्यासाठी घेऊन येतो. एक व्यक्ती होता, एक मुलगा होता, माझ्याच वयाचा होता आणि माझ्या वयाचा मुलगा होता आणि त्याच्या जीवनाविषयी त्याची आई त्या ठिकाणी प्रभूमध्ये नवीन नवीन आली होती. नवीन आल्यानंतर जास्त दिवस झाले नव्हते. त्या मुलांनाही विश्वास ठेवला होता, प्रभूमध्ये नवीनच आले आणि नवीन आल्यानंतर त्या मुलाला अचानक शरीरामध्ये त्रास व्हायला लागला आणि जेव्हा शरीराला त्रास व्हायला लागला तो हॉस्पिटलमध्ये गेला. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काही चेकअप दिले आणि चेकअप दिल्यानंतर त्याच्याविषयी सांगितलं की त्याला 3ऱ्या स्टेजचा कॅन्सर झालेला आहे. आणि देवाचे एक दास आहे, ते दास त्याला भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर आम्ही एखाद्या पेशंटला जो 3rd स्टेजला आहे, आम्हाला कधी कधी आमचा विश्वास असतो ना का 3rd स्टेजला गेला म्हणजे तो आता जाणारच आहे, गचकणारच आहे. परंतु विश्वासणाऱ्या लोकांकडे एक आशा आहे. जेव्हा ते कोणाला भेटण्यासाठी जातात तेव्हा ते कोणाला भेटण्यासाठी किंवा त्यांच्या जवळ जातात, ते विश्वासणाऱ्या लोकांचं कर्तव्य आहे देवाच्या वचनाद्वारे त्यांना सांत्वन द्यायचं. प्रेज द लॉर्ड. आम्ही जातो त्यांच्याकडे जाऊन आणि त्यांच्याकडे पाहून रडत बसतो. आणि पाळस साहेबही तसेच गेले. 3ऱ्या स्टेजचा मुलगा जो अंथरुणावर पडलेला आहे, त्याला स्ट्रेचरवर ठेवलेला आहे, सलाईन वगैरे चालू आहे, किमोथेरपी त्यांना सांगितलेली आहे. मेडिकलचे जे आहे त्यांना माहिती आहे किमोथेरपी किती हार्ड असते, की डोक्यावरचे केस जातात, शरीरामध्ये त्या ठिकाणी स्टेरॉइड जेव्हा इंजेक्ट केला जातो तर शरीरामध्ये भयानक अशी आग होते. अशा एका किमोथेरपीला त्या लेकराला सामोरे जायचं होतं आणि जेव्हा सामोरे जायचं होतं देवाचे दास त्याला भेटायला आले. त्याच्या मनात दुःख होतं आणि त्या ठिकाणी ते आनंद त्या ठिकाणी दुःखाने त्याच्याकडे गेले. त्या मुलाने त्याच्याकडे पाहून म्हटले का पास्टर तुम्ही आपले चेहरा त्या ठिकाणी जसा पहिले हसरा आहे तसा तुम्ही हसत का नाहीये, काही झालं का? तेव्हा बाळकालाही कसं तरी वाटलं का एवढा मी त्याला एवढी परिस्थिती भयानक आहे तरी हे लेकरू त्या ठिकाणी म्हणताय. ते म्हणाले का ठीक आहे आज माझं एवढं हे नाहीये, मी आलो तुला भेटायला. तर त्या मुलाने न थांबता त्याला सांगितलं की पाळक साहेब तुम्ही जसे आनंदी होते तसं तुम्ही आनंदाने जर आले तर मला त्या ठिकाणी बरं वाटेल. तुमचा चेहरा आनंदी असला पाहिजे कारण की जे ही परिस्थिती माझ्या जीवनामध्ये आलेली आहे ही मला काही वाटत नाही. याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या गोष्टींमधून मी गेलेलो आहे आणि जेव्हा मोठ्या मोठ्या गोष्टींमधून मी गेलो तर देवाने मला त्यातून सोडवलं. हा कॅन्सर माझ्या प्रभूच्या नावासमोर टिकणार नाही, याच्यातूनही तो मला बाहेर काढेल. मी भेटायला गेलो होतो, पाळक साहेबांना भेटायला गेलो होतो
Praise the Lord. सगळ्यांना पाहून सगळेजण गेले, एकदम दुःखाने गेले. मी गेल्या त्यांना म्हटलं 1000-2000 घेतल्याशिवाय आपल्याला जायचं नाहीये. Praise the Lord. 1000-2000 अजून आणायची आहे. 1000-2000 घेऊनच सोबत जाऊ असं काही आपण सहजासहजी जाणार नाही. आणि ते एकदम खुदकून असले. Praise the Lord. Praise the Lord. लोक जातात, तुम्ही एखाद्या पेशंटला जाता, जेव्हा भेटायला जातो त्याला धीर द्या हो. त्याला देवाच्या वचनाने त्याला एनकरेज करा. ज्याच्यामध्ये जेव्हा देवाचे वचन आहे तो कधी कोणाला निराश करत नाही. डॉक्टरांचे निष्कर्ष व्यर्थ करणारा आमचा परमेश्वर. Praise the Lord. आता माझ्या समोर एक चॅलेंज आहे. एका डॉक्टरने मला सांगितलेलं आहे आणि ते चॅलेंज असं एक ठिकाणी सांगितलेलं आहे की हे होणार नाही. मी तिथं घोषणा केली हे तुझ्याकडून नाही होणार, परंतु ज्याने मला अभिवचन दिलेलं आहे त्याच्याकडून. आणि मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या दिवसांमध्ये ती साक्ष या मंदिरामध्ये तुम्ही आपल्या कानाने आपल्या डोळ्याने पहा. Praise the Lord. आम्ही हार मानणारे लोक नाही. आमच्या जीवनामध्ये युद्ध येतात हो, आमच्या जीवनामध्ये संकट येतात, क्लेश येतात. असं नाही का आम्हाला काही वाटत नाही, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टींमध्ये प्रभू आम्हाला सांगत आहे की मी तुझ्या बरोबर आहे. कधी कधी तुम्ही विचार करता माझ्याच घरात आजार काय येतात, कधी तुम्ही विचार करता माझ्याच घरात समस्या काय येतात, विचार येतात का माझ्याच घरामध्ये अशी अस्थिर अवस्था का आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की देवाचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं. अरे मागच्या वेळेस सुद्धा यापेक्षा मोठा आजार आला होता. 10 वर्षापूर्वी यापेक्षाही मोठी समस्या आली होती. त्या समस्येतून मी जर तुला काढलं, तू कसा विश्वास नाही करत आहे की याही समस्येमधून मी तुला काढीन. Praise the Lord. किती भयानक गोष्टी येऊन गेल्या आमच्या जीवनात. विचार केला तुम्ही कधी? अहो तुम्हाला विरोध होता, आज तुमचा विरोध बंद झाला. तुम्ही आजारी होते, आज तुम्ही निरोगी झाले. तुमचे घर त्या ठिकाणी झोपड्या होत्या, तुमच्या घरात झोपड्याचे फ्लॅटचे घर झाले. अजूनही तुमच्या मर्यादा प्रभू वाढत आहे आणि तरी तुम्ही म्हणता प्रभूने काय केलं नाही. Praise the Lord. अहो आमच्या पापी स्वभावातून त्याने आम्हाला ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये आणलं. यापेक्षा मोठी गोष्ट कोणती आहे. आम्ही पहिली शिव्या द्यायला आम्हाला आनंद व्हायचा, परंतु आता अपशब्द निघाला तर आमच्या मनात दुःख होतं. प्रभू राहतो ना. Praise the Lord. निंदा करायचं काही वाटत नव्हतं, परंतु आता एखाद्या भावाविषयी बोलताना, एखाद्या बहिणीविषयी बोलताना आमचे शब्द अडखळले जातात. नाही प्रभू तो माझा आहे. Praise the Lord. मी तुम्हाला सांगू इच्छितो आमचा प्रभू आम्हाला प्रत्येक गोष्टीतून काढण्यासाठी योग्य आहे. त्याचा हात एवढा काय आखूड नाही झाला, तोकडा नाही झाला की तो देऊ शकत नाही, एवढा तो त्या कमजोर नाही की तो करू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो की परमेश्वर आमचा सर्व गोष्टीसाठी तयार आहे, सर्व गोष्टी करण्यासाठी तो योग्य आहे. ही इज द केपेबल ऑफ दॅट थिंग्स. प्रेज द लॉर्ड. हा माझा विश्वास आहे. मी जर प्रभूमध्ये आहे तर कोणताच दुष्टात्मा, कोणता सैतान मला स्पर्श करू शकत नाही. हे जे जितके लोक जे आहे जे दुष्टात्म्यांच्या प्रभावाखाली आहे, याचा अर्थ ते प्रभू येशू मध्ये नाहीये. बोलण्याची हिम्मत पाहिजे हो. प्रेज द लॉर्ड. आमचा विश्वास आहे जर प्रभू आमच्यामध्ये आहे तर आम्हाला कोणतीच गोष्टांना निराश करू शकत नाही. हालेलुया. सैतान आमच्यावर हल्ला करतो कारण की आम्ही आमच्यामध्ये प्रभू राहतो ना. वचन काय वाचलं, आम्ही तुमचं अंतःकरण देवाचं मंदिर आहे, पिता पुत्र पवित्र आत्मा येऊन त्यामध्ये वस्ती करतात. का करतात? कारण की त्याला आवडतं तुमच्या अंतःकरणामध्ये राहायला. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला जगाच्या गोष्टी ठेवायला आवडतात. नाही नाही, जमणार नाही. तुम्ही जर ख्रिस्तावर प्रेम करता तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्ट देवाची इच्छेप्रमाणे होईल. आणि ज्याच्या जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्ण होती ना, मी सांगू नाही शकत त्याच्या जीवनामध्ये किती मोठा आनंद परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो जर प्रभू आमच्या आतमध्ये आहे तर दुष्टात्मा आमच्यामध्ये घुसू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो दुष्टात्मा तेव्हाच घुसू शकतो जेव्हा तुम्ही त्याला परवानगी देता.
तुमच्या जीवनामध्ये समस्या तेव्हाच येतील जेव्हा तुम्ही समस्येला त्या ठिकाणी वाहवा देता. मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही त्यांना मध्ये काही ते दुष्टात्मे आहे त्यांना आतमध्ये येऊ देता, याचा अर्थ स्पष्ट आहे तुम्ही काहीतरी चुकीचं करत आहात. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला या गोष्टी समजणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो की कोणालाच आवडत नाही की कोणी काही गोष्टी जेव्हा आम्ही पाहतो तर कोणीच म्हणत नाही की बाबा मी चुकीचा होतो. मी 100 पैकी 90% लोकांना 99% लोकांना या प्रकारे म्हणताना पाहिलं तर ते स्वतः म्हणतात चूक आमची नव्हती, चूक दुसऱ्याची. म्हणून मी ते 100%मध्ये 1% जे लोक आहेत त्यांना आपल्या जीवनामध्ये सफल होताना, सक्सेसफुल होताना पाहिलेला. प्रेज द लॉर्ड. कारण की ते म्हणतात नाही ब्रदर आमची चूक आहे. मी त्या आई वडिलांना पाहिलं जे म्हणतात की आमची चूक आहे. मी त्या लेकरांना पाहिलं जे लेकर कबूल येऊन समोर म्हणतात की नाही चूक आमची आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मला ते लोक फार आवडतात जे स्वतः येऊन म्हणतात की हो आमची चूक आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्यामुळं मी स्वतः त्यांना एंट्री दिली, मी स्वतः त्यांना त्या ठिकाणी परवानगी दिली. मी तुम्हाला सांगतो चूक कबूल करण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही हारले आहात, तुम्ही सैतानासमोर त्या ठिकाणी हारले. याचा अर्थ असा नाही की तुम्ही चूक कबूल करून त्या ठिकाणी चूक मान्य करण्याचा अर्थ देवाचं वचन आम्हाला एक सांगतं की या युद्धामध्ये आम्ही कोणाची तरी मदत घेण्यासाठी चाललेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. कोणाची मदत नाही का? देवाची मदत. प्रेज द लॉर्ड. चूक मान्य करण्याचा अर्थ हा नाहीये की आम्ही सैतानाला घाबरलो. तर मी तुम्हाला सांगतो चूक मान्य करण्याचा अर्थ म्हणजे आम्ही देवाची मदत घेण्यासाठी चाललो. प्रेज द लॉर्ड. म्हणून साधे सरळ बना, जास्त डोकं लावायचं नाहीये. बी जेन्युइन, खरे बना. प्रेज द लॉर्ड. आम्हाला खरे बनणं गरजेचं आहे. ख्रिस्ती बनण्या अगोदर मी तुम्हाला नीट लक्ष देऊन ऐका, ख्रिस्ती बनण्याआधी तुम्हाला एक चांगला मनुष्य बनणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती बनून वाईट मनुष्य बनून काही फायदा नाहीये. स्वतःला ख्रिस्ती म्हणायचं, वाईट कामं करायचे, काही फायदा नाहीये. मी तुम्हाला सांगू इच्छितो एक चांगला मनुष्य बना आणि त्यानंतर प्रभू येशूला मानणं चालू करा. हालेलुया. आज आम्ही चांगल्या गोष्टींसाठी प्रचारच करत नाही. आम्ही चांगल्या गोष्टींसाठी आम्ही त्या ठिकाणी प्रचारच करत नाही. आमचा प्रचार कसा आहे? चांगले कपडे घाला, पवित्र बना, असं करा, असे कपडे घाला. नाही सर. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे माहिती पाहिजे, आम्हाला हे शिकवायचं आहे की मला आतमधून साफ होणं गरजेचं आहे. आज पुष्कळ साऱ्या लोकांनी हे सांगणं बंद केलं की मनुष्याचा आतला स्वभाव कसा पाहिजे, जे की बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं. मनुष्य तर बाह्य स्वरूप पाहतो पण परमेश्वर अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला आतमधून साफ होणं गरजेचं आहे. बाहेरून साफ होण्यासाठी तयारी करू नका, आतून साफ होणं चालू करा. बाह्य स्वरूप आपोआप साफ होईल. आमेन. पण प्रॉब्लेम काय माहिती का? आम्ही अजूनच खरे नाही. प्रेज द लॉर्ड. आम्ही सैतानाला एंट्री देतो, आम्ही त्याला परवानगी देतो का बाबा ये. यहोशापाटाच्या कमी आम्ही बघितल्या, यहोशापाटाच्या चुका आम्ही त्या ठिकाणी बघितल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो त्या देवाने दुरुस्त केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो जेव्हा तो देवासोबत बोलतो, देव या प्रकारे म्हणतो यहोशापाट आपला दृष्टिकोन, आपला फोकस त्या ठिकाणी सरळ कर. प्रेज द लॉर्ड. कारण की मी तुला सांगितलेलं आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या दृष्टिकोनाला त्या ठिकाणी बदलणं गरजेचं आहे. हा फोकस, आमचं लक्ष त्या ठिकाणी गरजेचं आहे. चुकीच्या व्यक्तीकडे किंवा चुकीच्या गोष्टींकडे आपलं लक्ष लावू नका. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला फोकस बदलणं गरजेचं आहे. जेव्हा देव त्या ठिकाणी यहोशापाटाला म्हणतो की जेव्हा त्याच्याकडे समस्या आली, समस्या आल्यानंतर यहोशापाट देवाकडे गेला, तेव्हा देव त्याला म्हणतो तुला तुझा दृष्टिकोन, तुझं लक्ष बदलणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हे गरजेचं नाहीये की तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हावी. प्रत्येक गोष्ट परमेश्वर तुमच्या जीवनात या करता आलो करतो.
करतो की तुम्ही त्याच्या योजनेप्रमाणे चाला. पुष्कळ लोक देवाकडे जाऊन या प्रकारे म्हणतात, आम्ही तर बरबाद झालो, आमचं तर नुकसान झालं, आमचं तर वाटोळं झालं, आम्ही असं झालं. पण मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये येतं, आम्ही समस्येला महत्व देणं बंद करतो. आम्ही त्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टींकडे पाहत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये, जेव्हा त्याच्या जवळ मी जेव्हा जातो, तेव्हा मी माझ्या भूतकाळातल्या गोष्टी ऐकून त्याच्या नावाला धन्यवाद देतो. जेव्हा मी 18 वर्षाचा होतो, माझ्या प्रभूने मला त्या ठिकाणी डिप्रेशन मधून काढलं. जेव्हा मी 21 वर्षाचा होतो, त्याने मला पापातून सोडवलं. जेव्हा मी 22 वर्षाचा होतो, त्याने मला त्याच्या मंदिरामध्ये येऊन बसण्यासाठी कृपा दिली. जेव्हा मी 23 वर्षाचा झालो, त्याने मला या पुलपेटवर उभा केलं. मी त्याची प्रत्येक गोष्ट आठवून त्याच्या नावाला धन्यवाद देतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा संकट तुमच्या समोर उभा राहतं, जेव्हा तुमच्या समोर त्या ठिकाणी एक आव्हान त्या ठिकाणी येतं, आठवा परमेश्वराने. फ्लॅशबॅक मध्ये जा, जेव्हा आपली कॅसेट जी आहे थोडी रिव्हर्स करून पहा की कोणत्या गोष्टीतून परमेश्वराने तुम्हाला कशा प्रकारे बाहेर काढलं. प्रेज द लॉर्ड. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर गॉड. त्याच्यासाठी काहीच अशक्य नाहीये. प्रेज द लॉर्ड. एवढ्या सर्व गोष्टींमध्ये मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं गोष्ट आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आम्हाला आमची प्रार्थना बदलणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही प्रार्थना करतो, पाठ केलेली प्रार्थना, अरे पण प्रभूला धन्यवाद द्या की कशा आमच्या मागच्या परिस्थितीमधून त्याने आम्हाला काढलं. प्रभू आम्हाला घर नव्हतं, पण आम्हाला तू घर दिलं. प्रभू आमच्या शरीरामध्ये आजार होते, लोकांनी आमचे निदान केले होते की तुमचं काही होणार नाही, परंतु तू आम्हाला त्या आजारातून सोडवलं. प्रेज द लॉर्ड. आठवा त्या गोष्टींना. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही बाहेरच्या गोष्टींना एवढं महत्व देत नाहीये. तुमच्या प्रार्थना तुम्हाला बदलायचं आहे. म्हणा आपल्या शेजाऱ्यांना, प्रार्थना बदलायची आहे. आवाज येत नाही मला, प्रार्थना बदलायची आहे. तुमची जेव्हा प्रार्थना बदलेल, तेव्हा तुमचं जीवनही आपोआप बदलून जाईल. हालेलुया. आम्हाला वाटतं सैतान येतो एखादा प्रॉब्लेम घेऊन भीती दाखवतो. अरे घाबरायचं नाहीये. अडे रहो, खडे रहो, घाबरू नका, भिवू नका, स्थिर उभे राहा. कारण की देवापासून आपली सुटका बघण्याचा तो दिवस आलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, सैतान तुमचं मन नकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो, जसं तो आजही करतो. काही होणार नाही, शक्य नाही बरं का, आता काय होणार नाही. अरे ज्याने आम्हाला निर्माण केलं, ज्याने आमच्या आईच्या पोटामध्ये असताना आमची अद्भुत रीतीने घटना होत असताना त्याने आम्हाला पाहिलं आणि आमचा एक दिवस उजाडण्यापूर्वी ज्याने आपल्या वहीमध्ये आमच्याविषयी सर्व माहिती नमूद करून ठेवली, त्या देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो. तो आमचा सर्व काळजी वाहण्यासाठी योग्य परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून आमची भिस्त मनुष्यावर नाहीये. शापित आहे तो मनुष्य जो माणसावर विश्वास ठेवतो. धन्य आहे तो मनुष्य तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो. प्रेज द लॉर्ड. देणारा तोच आहे, घेणाराही तोच आहे. हालेलुया. म्हणून आमचं लक्ष आम्हाला भटकू द्यायचं नाही. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये चालत असताना पुष्कळ सारे हवा आमच्या आजूबाजूला येते. भावांनो लक्षात घ्या, तरुणांनो, पुष्कळ साऱ्या हवा आजूबाजूला येतील. पेत्राने हवेकडे पाहिलं, पेत्र बुडाला. बुडायचं नसतं, ख्रिस्ताकडे पाहणं चालू करा. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना अद्भुत गोष्टीची चावी आहे. त्या चावीला प्रतिदिवशी आपल्या जीवनामध्ये लागू करणं चालू करा. आमचा प्रॉब्लेम आहे, आम्ही कसं पाहतो माहितीये का? आम्ही नुसतं सरळ पाहत राहतो. तुम्ही घोडा पाहिला का? घोडा, ते घोड्याला असं दोन्ही बाजू डोळ्याला हे लावलेलं राहतं, बरोबर ना? लावलेलं राहतं. का बरं? इकडे तिकडे पाहू नये म्हणून ना, सरळ पाहावं. आम्ही पण सरळच पाहतो. बरं किती लोक रहाट पाळण्यामध्ये बसलेले. राट पाळणं नाही का, गोल फिरतो असा. पुष्कळांना उलट्या होतात त्याच्यामध्ये. किती लोक त्या रहाट पाळण्यामध्ये बसलेले आहेत. आणि रहाट पाळणा जसा वरती जातो, मस्त पैकी वरती जातो, काही नाही वाटत. पण जसं तो खाली येतो,
सगळेजण नुसते ओरडतो हिम्मत तर केली बसले ना खरे वरती जाताना माहित होतं वरती बी जाणार आहे खाली पण येणार आहे पण जसे वरती गेले तेव्हा एकदम गप्प पण जसे खाली आले हे ओरडत आहे ना फोटो काढायसाठी बरोबर Praise the Lord. आमच्यापैकी पण काही लोक असेच आहे जेव्हा समस्या समोर येते तेव्हा समस्येला पाहून Praise the Lord. सरळ बघणं बंद करा वर बघणं चालू करा स्तोत्र 127 मध्ये स्तोत्र 121 मध्ये काय मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो मला सहाय्य कुठून येईल आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर यापासून मला सहाय्य येते स्तोत्र 121 वर बघणं चालू करणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीत आपली नजर जी आहे वर करणं गरजेचं आहे Praise the Lord. काही छोट्या छोट्या गोष्टी येतील समस्या येईल परेशानी येईल यातना येतील विपत्ती येईल सर्व काही येईल पण घाबरू नका आम्ही आमच्या लेकरांना त्या ठिकाणी बघून म्हणतो आमच्यात पुष्कळ लोकांचं असं होतं त्याच्या लेकराबद्दल झालं म्हणून स्वतःच्या लेकराला म्हणतो हे बाबा तू जपून राह बरं का तुझ्या बरोबर मी असा होईल पाकिस्तानमध्ये एका लेकराविषयी असं काही झालं आणि भारतामध्ये आम्ही आमच्या घरात बसून म्हणतो बाई माझ्या लेकराबद्दल असं झालं तर अरे काय नाही होणार तुमच्या लेकरांना तुमचे लेकर प्रभू येशूच्या रक्तामध्ये सुरक्षित आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड आई बापाला तर वेगळीच भीती राहते पोरगी मोठी होत राहिली पोलीस कसं होतं पोरग मोठं होत राहिलं पोरग ऐकत नाही अरे बापरे आता काय करणार नाही उलटून बोलतो पाळक साहेब त्याचा व्यवहार बदलला बरं का पाळक साहेब त्याला बाहेरचं पाणी लागलं बरं का अरे लागू द्या ना रे प्रेज द लॉर्ड अरे मी तुम्हाला काय सांगतो माहितीये का एका चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या व्यक्तीला जर परमेश्वर त्याच्या आई वडिलांच्या प्रार्थनेने बदलू शकतो आणि त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये घेऊन येऊ शकतो तर आमच्या प्रार्थना व्यर्थ जात नाही हालेलुया आम्ही काळजी करत बसतो एका झटक्यात लेकरू बदललं ना तुम्हाला जड जाईल जितकं लवकर कार्य होतं ना तितकं लवकर ते त्या ठिकाणी खाली पडतं 4 वर्ष लागले बदलायला मला 2018 19 20 21 22 सॉरी 19 20 21 22 किती 4 वर्ष आणि 22 पासून तर 26 27 पर्यंत मला 5 वर्ष लागले ह्या गोष्टी शिकण्यासाठी तर मी असं म्हणत नाही की मी परिपूर्ण आहे मी म्हणतो मी शिकतो आहे प्रेज द लॉर्ड आणि मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो ठीक आहे उशीर झाला मला परंतु मला कधी कधी पस्तावा येतो की बाबा लवकर या गोष्टी कळाल्या असतं तर मी या गोष्टींमधून वाचलो असतो पण हरकत नाही जे ही माझ्या पाठीमागची जे लेकरं आहे त्यांना त्या प्रत्येक गोष्टी सांगण्यासाठी देवाने मला कृपा दिली आहे प्रेज द लॉर्ड म्हणून मी कोणाचं नुकसान होऊ देत नाही प्रेज द लॉर्ड आज आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे देवाचं वचन आम्हाला सांगतं की आमच्या जीवनामध्ये दुसऱ्यांचे प्रॉब्लेम बघून घाबरण्याची आम्हाला गरज नाहीये हे गरजेचं नाही की त्याच्या जीवनामध्ये ती गोष्ट झाली की तुमच्या जीवनामध्ये तीच व्हावी असा प्रॉब्लेम नाही की त्याच्या चर्चमध्ये प्रॉब्लेम झाला का तो प्रॉब्लेम तुमच्या चर्चमध्ये होईल गरजेचं नाहीये हो त्याच्या लोकांनी त्याला धोका दिला याचा असा अर्थ होत नाही की आमच्या चर्चचे लोक आम्हाला धोका देतील नाही सर प्रत्येकाचे युद्ध वेगळे आहे देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आम्हाला देवाच्या वचनांमध्ये त्या ठिकाणी अधिक चालणं गरजेचं आहे आम्हाला कोणी त्या ठिकाणी फसवणार नाही प्रेज द लॉर्ड आजकाल लोक प्रचार करतात घटस्फोटाचा आजकाल लोक त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्या ठिकाणी घर तुटण्याचा प्रचार करत आहे परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो देवाने आम्हाला घटस्फोट करण्यासाठी नाही तर समेट करण्याची सेवा दिलेली आहे
प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाने आम्हाला समेट करण्यासाठी कृपा दिलेली आहे. पुष्कळ लोकांना भीती वाटते, लोक नको 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 करू 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 नको करू, असं करू का तसं करू. अरे काही घाबरायची गरज नाहीये. मी तुम्हाला सांगतो, कोणा दुसऱ्या बरोबर जर वाईट झालं तर हे गरजेचं नाही की तुमच्या सोबतच होईल, आणि झालं तर प्रभू आहे तुमच्या बाजूने. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी घाबरायचं नाहीये. आणि देवी यहोशाफाटाला म्हणत आहे की यहोशाफाट, तुला आपलं नेत्र, आपला फोकस त्या ठिकाणी सरळ करायचा आहे. तुला त्या ठिकाणी पाहायचं आहे. तुला आपली दृष्टी मजकडे लावायची आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, आमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक समस्या, आमच्या प्रत्येक अडचणी प्रभू येशूने आपल्या हातामध्ये घेतलेल्या आहे. म्हणून तो वचन सांगतो, हे ओझ्याने दबलेल्या सर्व लोकांना तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आम्ही कोण आहोत देवाचे? आम्ही खंडणी देऊन विकत घेतलेले लोक आहोत. रक्त सांडलं, रक्त दिलं आणि किंमत मोजली, म्हणून त्याने आम्हाला विकत घेतलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. किती जण खेळ खेळलेत बरं? मैदानी खेळ खेळले, मी खेळलोय है ना. आम्ही सगळे मैदानी खेळ खेळलो. कोणाला सर्टिफिकेट मिळाले. माझी मम्मी उत्कृष्ट खेळाडू होती शाळेमध्ये. प्रेज द लॉर्ड. ती नेहमी आम्हाला तिचे पहिले दुसऱ्या नंबरची सर्टिफिकेट जळवती ती आम्हाला. प्रेज द लॉर्ड. आम्ही पण काही कमी नव्हतो. आम्ही पण थोड्या 1-2 ट्रॉफी का होईना आम्हाला भेटलेल्या आहे. काही लोकांना मेडल मिळतात, पहिला दुसरा तिसरा क्रमांक, गोल्ड मिळतं, सिल्वर मिळतं है ना. काही कालांतराने त्याचा कलर काळा पडतो, परंतु काही काही आई वडील ते जपून ठेवतात. आणि जेव्हा ते जपून ठेवतात तर ते आपल्या लेकरांना, जेव्हा त्यांचं लग्न होतं, त्यांचे लेकरं होतात, लेकरं मोठे झाल्यावर त्यांना दाखवतात, पण शाळेमध्ये मला मेडल भेटलं. आजकाल डुप्लिकेट निघून जातात. आजच्या याच्यावर विश्वास नाही, परंतु जेव्हा जुने आहेत ना ते एकदम खतरनाक. मैदानी खेळ. आजकालचे लेकर मोबाईलवर खेळ खेळतात, पण तेव्हा मैदानी खेळ होते. आणि सर्टिफिकेट, तो आनंदच वेगळा होता. भले काळी त्याला गंज लागला असेल, त्याला काळं पडलं, परंतु हे बघ मला भेटलं होतं. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, आत्मिक जीवनामध्ये तुम्ही काहीतरी युद्ध त्या ठिकाणी खेळले, काही गोष्टी तुम्ही खेळले, त्या ज्या गोष्टी खेळल्यानंतर तुम्हाला आत्मिक युद्धामध्ये काही गोष्टी मिळाल्या, तुम्हाला विजय मिळाला, तुम्ही जिंकले. तुमच्याकडे देवाने जर काही मेडल दिलेले आहे, तर जेव्हा पुन्हा एक वार परिस्थिती येते, जेव्हा पुन्हा एक वार समस्या, आजार, क्लेश, यातना येतात, तर थोडंसं पाठीमागे बघून पहा का परमेश्वराने तुम्हाला कसं विजयी केलं. जर त्याने तेव्हा विजयी केलं तर यापुढेही विजयी करण्यासाठी तो योग्य आहे. हालेलुया. आमेन. तर आम्हाला रडायचं आहे. प्रेज द लॉर्ड. रडायचं नाहीये. वी आर कॅपेबल टू गेट इट. आम्ही योग्य आहोत त्या गोष्टी मिळवण्यासाठी. मी तुम्हाला सांगू इच्छितो, किती जणांकडे जुने फोटो आहेत. माझ्याकडे आहे ना. किती जण जेव्हा कोणाच्या घरी आम्ही जातो, माझ्या मोबाईल मध्ये जवळपास पुष्कळ फोटो आहे. जुनेही आहे, नवीनही आहे, सगळे फोटो आहे. परंतु जेव्हा आम्ही त्या ठिकाणी पाहतो जुन्या आठवणी, जेव्हा आमचे आई वडील त्या ठिकाणी मोबाईल वगैरे नव्हता, तेव्हा फोटो आम्ही सुट्ट्यांना आमच्या आतू सगळे यायचे. आम्ही बहीण भावंड जेव्हा जमलो तेव्हा ते काय करायचे, फोटो जुने काढायचे. प्रत्येक जण फोटो पाहायचे. फोटो पाहिल्यानंतर उघडे वागडे कसे फोटो आम्हाला त्या ठिकाणी दाखवायचे. आहेत ना. पुष्कळ जण त्या ठिकाणी पाहायचे आणि तेव्हा म्हणायचे, हे लहानपणी बघ ना हा कसा उंदरासारखा होता. अरे 25 वर्षापासून उंदीरच राहील का? अरे मोठा झाला ना तो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लग्नाच्या दिवशी काही नवरा बायकोने फोटो काढलेले असतात ना, हे हातात हात घालून आमच्याकडे बी फोटो असतात. तेव्हा त्या ठिकाणी जेव्हा ते फोटो काढतात, मी तुम्हाला त्या ठिकाणी म्हणतो, त्या दिवशी जसे तुम्ही सोबत होते, आठवते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परंतु जसे त्या दिवशी तुम्ही सोबत होते, परंतु आता काहीतरी गडबड झालेली आहे. कुठे ना कुठे तुम्ही विभक्त झालेले आहात. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी देवाच्या वचनाद्वारे त्या ठिकाणी सांगू इच्छितो, आमच्या जीवनामध्ये जुन्या गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्यांना कधी विसरू नका. कारण की देवाचं वचन आम्हाला सांगतं, चांगल्या गोष्टींना आम्हाला धरून राहायचं आहे. जर काही गडबड झाली, काही गोष्टींमुळे तुमचे नाते संबंध खराब झाले, त्या चांगल्या दिवसाचं स्मरण करा. जर त्या दिवसांमध्ये जसे तुम्ही एक होते, तर येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वर तुम्हाला एक करू शकतो.
प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आज तुमचे लेकरं, आज तुमचा परिवार, जर तुमच्या लेकरं तुमच्या बरोबर बोलत नाही, तुम्हाला जर ते सोडून गेलेले आहे, जर ते तुमच्यापासून दूर झालेले आहे, तर माझा विश्वास आहे जेव्हा त्या आठवणी परमेश्वर तुम्हाला देऊ शकतो, तर येणाऱ्या दिवसांमध्ये त्या लेकरांना तो तुमच्या जवळ समेट करून देऊ शकतो. हालेलुया. तो तुमच्या जवळ त्यांना घेऊन येण्यासाठी योग्य परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यांना येशूच्या नावामध्ये दूर करायला शिका. मना विश्वासाने हे शक्य आहे. हालेलुया. आता पण शक्य आहे त्या गोष्टी परमेश्वर. मी तुम्हाला सांगतो की तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने किती चांगल्या गोष्टी केल्या, तुमच्या जीवनामध्ये किती अद्भुत काम देवाने केले. चांगल्या गोष्टी त्या कॅमेऱ्यासारख्या आपल्या जीवनामध्ये डोळे झाकून त्या ठिकाणी आठवण करणं चालू करा. मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वर त्या सर्व गोष्टी बदलून टाकील. कारण की देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर त्याच्या वेळेला सर्व काही सुरळीत करणार होता. आमच्या वेळेला काही मोबाईल बिबाईल नव्हते. आमच्या वेळेस तो मोबाईल होता, तो नोकियाचा साधा मोबाईल होता. त्या मोबाईलवर आम्ही पप्पा गेले का घरी तो मोबाईल पाहायचा, त्याच्यावर सापाचा गेम होता. तो साप आम्हाला जसा अभ्यास राहायचा, अभ्यास करीत नव्हतो, पण साप आम्हाला कंप्लीट करायचं राहायचं. इतकं खेळलो तो साप बी एवढा स्लो होता का त्याच्यामध्ये कधी अर्धा तास जायचा आम्हाला बी कळत नव्हतं. प्रेज द लॉर्ड. पण आताची गंमत काय, एकदा आम्ही बसलो असताना एक पोरगा अचानक मोठ्याने म्हटलं, हे पकड, हे धरला, मार. आम्ही घाबरलो, काय झालं. आणि थोडंसं उठून पाहिलं तर ते पोरग मोबाईलवर पबजी खेळत. म्हटलं याच्या आम्हाला माहित नव्हतं ना एवढ्या मोठ्या लेकराच्या डोक्यावर परिणाम होतो. Praise the Lord. Praise the Lord. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या वेळेस एवढं नव्हतं. याचा अर्थ असा नाही का मी फार म्हातारा झालोय. Praise the Lord. आहे मी, पण आमच्या वेळेला असं आयफोन वगैरे, एवढं लॅपटॉप वगैरे, एवढ्या सुविधा आमच्या वेळेला नव्हत्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, आमच्या वेळ त्या ठिकाणी वेगळा होता. आम्ही सोबत जास्त राहायचो, आम्ही खेळायचो जास्त, आम्ही मैदानी खेळ जास्त खेळायचो. आणि आम्हाला त्या गोष्टींमध्ये पुन्हा यायचं आहे. कारण की जसं आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने अद्भुत गोष्टी केल्या, त्या अद्भुत गोष्टींचं स्मरण करून आम्हाला त्यामध्ये चालणं गरजेचं आहे. आणि देव आम्हाला म्हणतो, यू हॅव टू चेंज युअर फोकस. तुम्हाला तुमचं लक्ष, तुम्हाला तुमचं ध्येय त्या ठिकाणी बदलायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, फालतू गोष्टींच्या पाठीमागे लक्ष लावू नका. देवाचं वचन आम्हाला सांगतं की जर परमेश्वराने तेव्हा आमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी केल्या, तर आजही करण्यासाठी योग्य परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आमचं डोकं आहे ना, डोकं लय खतरनाक आहे. हे डोक्यामध्ये इतके डेंजर विचार चालतात ना, मी तुम्हाला सांगतो, इतकं नकारात्मक आहे. एखादी परिस्थितीमध्ये तुम्हाला नेईल, एखादा आजार तुमच्या समोर दाखवील, एखाद्या गोष्ट तुम्हाला दाखवील आणि तुम्हाला इतकी भीती टाकील का हे होणारच नाही. प्रेज द लॉर्ड. कधी मी तुम्हाला सांगतो की ते तुमच्या जीवनामध्ये आजार येतात आणि लोक जेव्हा जीवनामध्ये आजार येतो तर ते लोकांना काय वाटतो, बाबा आता म्हणतो काय, आता मी मरण, आता माझं काही खरं नाही, आता मला थोडे दिवस राहिले. नाही सर, तुम्ही नाही मरणार. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं. थोडं मागे जाऊन आम्हाला आठवायचं आहे का मागील दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या गोष्टींमधून देवाने जर आम्हाला काढलं, तर या गोष्टींमधूनही तो आम्हाला एका क्षणामध्ये काढण्याची ताकद ठेवतो. हालेलुया. किती लोकांना समजतं? प्रेज द लॉर्ड. एनर्जी आहे. जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. वाह, बापरे, प्रेज द लॉर्ड. कम ऑन. सगळे एकदम शाबूत आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, युद्ध कितीही मोठी असू द्या, परमेश्वर तुम्हाला सांगतो काहीच होणार नाही. प्रेज द लॉर्ड. तक्रार करणं बंद करा. काही मिळो
अथवा न मिळो, तक्रार करणं बंद करा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, खाण्यापिण्याची लालूच तर आम्हाला कोणीच देऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. खाण्यापिण्याची लालूच आम्हाला कुणीच देऊ शकत नाही दिवसांमध्ये. आमचे एक देवाचे दास आहे, मी त्यांचा फार रिस्पेक्ट करतो, पास्टर थॉमस म्हणून. एक गोष्ट त्यांनी सांगितली. जेव्हा ते लहान होते ना, तर त्यांना घरामध्ये खायला काही नव्हतं. त्यांचा भाऊ, त्यांची आई, त्यांचे वडील आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना खायला काही नव्हतं. तर हे काय करायचे माहितीये का? रात्री हे दोघं जण, मुलगा आणि आई, रात्री 11:30 वाजता घराच्या बाहेर निघायचे. आणि घराच्या बाहेर निघाल्यानंतर ते त्या रस्त्यावर जायचे, ज्या रस्त्यावर बाजार भरायचा, आणि जे लोकांनी जे सडक म्हणून त्या ठिकाणी रस्त्यावर फेकून दिलेलं आहे, फ्लावर म्हणा, टमाटा म्हणा, बटाटा म्हणा, जेही त्या ठिकाणी जे पालेभाज्या असतील, जे लोकांनी त्या ठिकाणी फेकून दिलेले आहे, हे दोघं त्या ठिकाणी, आई आणि लेक त्या ठिकाणी जायचे आणि ते जमा करायचे, ते आपल्या पिशवीमध्ये भरायचे आणि पिशवीमध्ये घरी येऊन त्या ठिकाणी जो घाणेरडा भाग आहे तो काढून टाकायचे. काढून टाकल्यानंतर ते साफ करायचे आणि त्याची त्या ठिकाणी भाजी बनवून आपल्या परिवारासोबत 5 स्टार मध्ये मिळालेल्या अन्नासारखं ते इतकं सुंदर रीतीने त्या ठिकाणी खायचे. आणि देवा त्यांची साक्ष जेव्हा मी ऐकली, तेव्हा माझं मन त्या ठिकाणी तुटलं. ते म्हणतात की परमेश्वराने तेव्हा मला एवढं त्या ठिकाणी परिस्थितीतून त्या ठिकाणी काढलं, त्याने मला आज प्रत्येक गोष्टीची भरपुरी दिली. तो परमेश्वर आजही योग्य आहे त्या गोष्टी करण्यासाठी. मी तुम्हाला जर सांगतो, जर अशा प्रकारच्या एका अनुभवामधून तुम्ही प्रत्येक जण गेलेले असाल, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कधीच तक्रार करणार नाही. प्रेज द लॉर्ड. आम्ही तक्रार करणारे लोक आम्हाला बनायचं नाहीये. जर आम्ही तक्रार करतो तर इस्रायल लोकांसारखी आमची अवस्था आहे. अरण्यामध्ये त्यांचा नाश झाला, परंतु जो प्रत्येक वेळेला परमेश्वराच्या उपकारांचं स्मरण करतो, त्याच्या जीवनामध्ये तो कधी तक्रार करत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि देव म्हणतो यहोशाफाटाला, आपला दृष्टिकोन बदल. प्रेज द लॉर्ड. जेव्हा जेव्हा देवाचे महान दास आपल्या जीवनामध्ये काही गोष्टींमध्ये आम्हाला एनकरेज करता, प्रोत्साहन देता, मी तुम्हाला सांगतो, संकट येतील, परंतु एक गोष्ट करा की आपल्या जीवनामध्ये ते देवाचे महान काम आठवून देवाच्या नावाला धन्यवाद देणा, ते रिव्हर्स करा आणि त्याला पहा, रिव्हर्स करा, पाठीमागे जा, आठवा की परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये किती चांगलं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. तेव्हा तुम्हाला कळेल की परमेश्वराने किती अद्भुत गोष्टी केलेल्या आहे. आणि तेव्हा एकच शब्द तुमच्या मुखामध्ये नित्य राहील, धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. उठताना, बसताना, झोपताना, जेवताना, बसताना, लोकांमध्ये, मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये, आजूबाजूच्या लोकांमध्ये, प्रत्येक ठिकाणी एक शब्द तुमच्या मुखामध्ये नित्य राहील, धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. मी मला विश्वासणाऱ्या लोकांची एक गोष्ट त्या ठिकाणी माहिती आहे. विश्वासणाऱ्या लोकांची एक गोष्ट आहे, त्यांच्या जीवनामध्ये जर त्यांना काही विश्वासाने म्हणतात तर ते म्हणतात, मला माहिती नाही होईल का नाही. या शब्दाला आपल्या जीवनामधून काढून टाका. जर एवढा संशय तुम्हाला असेल होईल का नाही म्हणून, तर मग मी तुम्हाला त्या ठिकाणी सल्ला देतो, प्रभू येशूला मानून टाका. प्रेज द लॉर्ड. सत्य आहे, कडू आहे, पण सत्य आहे. जर तुमच्या जीवनामध्ये हे शब्द येत असतील, मला माहिती नाही, हे होईल का नाही, हे शक्य आहे का नाही, तर मी तुम्हाला सांगतो, ही नकारात्मकता, हा दृष्टिकोन आपल्या जीवनामध्ये काढून टाका. प्रेज द लॉर्ड. कारण की इब्री 6:11-6 मध्ये लिहिलेलं आहे, परंतु विश्वासा वाचून देवाला संतोषणं अशक्य आहे. Without faith we cannot please God. विश्वासा वाचून देवाला खुश करणं अशक्य आहे. Praise the Lord. जर या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये आले आहात ना, जर या ठिकाणी तुम्ही येऊन बसले आहात ना, तर हे शब्द तुमचे नसले पाहिजे. जर या ठिकाणी आले आहात तर तुमचं उत्तर हेच पाहिजे, येस इट इज पॉसिबल. देवासाठी सर्व काही शक्य आहे. आमेन. हे पूर्ण होऊ शकतं. आम्हाला विश्वास करणं गरजेचं आहे. कारण कसं ना, आम्ही फक्त देवाकडे तेव्हाच
जातो जेव्हा आमची परिस्थिती फार बिकट होते. काही बरोबर चुकीचं बोलतोय का मी? काही चुकीचं बोललो का मी? आम्ही देवाकडे कधी जातो? 100% 90% लोक देवाकडे तेव्हा जातात जेव्हा त्यांची परिस्थिती फार भयानक राहते. काय चुकीचं बोललो का? अरे हा नाही म्हणा ना, नाही ना, स्वभाव आहे आमचा. पहिले स्वतःची ताकद लावणार, ताकदीने ओढणार ओढणार ओढणार, जेव्हा ते सारे धरून अख्खं आमचं खानदान ओढायला लागतं तेव्हा देवा वाचव रे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की जेव्हा यहोशापाटाने ते पाहिलं का एवढे सैन्य त्याच्यावर चालून आले, यहोशापाट घाबरला, पण यहोशापाट काय हार मानणारा नव्हता. तो सरळ देवाच्या अंगणामध्ये गेला आणि जसा देवामध्ये गेला तेव्हा देवाने त्याला सांगितलं, हिम्मत धर, खंबीर हो, युद्ध तुझं नाहीये, युद्ध माझं आहे. या युद्धामध्ये तुला लढावं लागणार नाही. यहोशापाट अरे एनकरेज, ये लढावं लागणार नाही. हिम्मत आली त्याला, आणि हिम्मत आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी यहोशापाटाने काय केलं, त्याने जेव्हा देवापासून ऐकलं युद्ध तुमचं नाहीये, युद्ध देवाचं आहे, तेव्हा त्याला स्ट्रॅटेजी समजून गेली. त्याला ते धोरण, रणनीती ज्याला म्हणतो आम्ही, काय म्हणतो, रणनीती, त्याला समजली आता काय करायचंय. मागे मी क्रिकेटचं उदाहरण दिलं होतं. क्रिकेटमध्ये रणनीती बनवतात. जर समजा इकडच्या टीमला जर दुसऱ्या संघाविषयी जर चांगली माहिती असेल तर यांना त्यांच्या विरोधात खेळणं फार सोपं जातं. जे क्रिकेट पाहतात त्यांना चांगल्या प्रकारे माहिती, एखादा बॉलिंग कसा टाकतो, एखादा बॅटिंग कसा करतो, हा कसा आउट होईल. एखाद्याला जर त्याची स्ट्रॅटेजी समजली, त्याचं धोरण, त्याची रणनीती त्याला समजली, हा कसा खेळतो, त्याला सर्व गोष्टींची माहिती होऊन जाते आणि तो व्यक्ती त्या गोष्टींमध्ये पुढे जातो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, यहोशापाटाला हे समजलं आणि त्या ठिकाणी देव त्याला म्हणतो की हे युद्ध तुझं नाहीये, युद्ध करायची तुला गरज नाहीये. मी तुम्हाला सांगतो कधी कधी आम्ही सुद्धा फालतू गोष्टींमध्ये एनर्जी खर्च करतो. जिथं नाही बोलायला पाहिजे तिथं आम्ही बोलून बसतो. हे कसं काय करायला यांना? प्रेज द लॉर्ड. समजतंय का? अरे समजतंय का? प्रेज द लॉर्ड. झोपू घालून काय तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. आम्हाला देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की आम्ही जिथं नाही बोलायला पाहिजे तिथं आम्ही बोलून बसतो. नवरा बायकोची भांडणं होतात, विनाकारण नवरा बायको जर टोमणे द्यायला लागला ना, काय होतं माहिती आहे तुम्हाला? चांगलं माहिती, बहिणींना चांगलं माहिती असं भाजीमध्ये जास्तच मीठ होतं, नाही तर भाजी करपलेली होती, काळी होती. प्रेज द लॉर्ड. है ना? जेव्हा नवरा बायको विनाकारण गोष्टींवरून त्या ठिकाणी वाद घालत असतो तेव्हा ते काय होतं, कधी कधी खारट भाजी पण भेटू शकते, कधी कधी जळालेली भाकर पण भेटू शकते. म्हणून आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला त्या ठिकाणी विनाकारण भांडायचं नाहीये. जुन्या गोष्टींचा फार आठवण येते लोकांना. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, अहो तणावामध्ये, स्ट्रेस मध्ये राहायला 120 स्नायू लागतात. किती? 120 स्नायू, मसल्स म्हणतात स्ट्रेस मध्ये. पण आनंदी व्हायला, चेहऱ्यावर स्माइल आणायला किती स्नायू लागतात माहिती का? 72, 72. तर मला एक गोष्ट कळती, 120 स्नायू घेऊन डोक्याला ताण देण्यापेक्षा 72 स्नायू घेऊन आनंदी राहिलेलं किती चांगलं. प्रेज द लॉर्ड. मला त्या ठिकाणी, मला फार त्या ठिकाणी आनंद वाटतो. 120 स्नायू, हे वाकडे तिकडे तोंड, है ना, एक्सप्रेशन एकदम तणाव येतो, एकदम हे येतं, अमकं होतं. परंतु तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी काय येतं? निराशा. परंतु 72 स्नायू चांगले आहेत ना. हे 72 स्नायू काय करतात? हे 72 स्नायू तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला त्या ठिकाणी आनंद देतात. मी तुम्हाला सांगतो की लोकांसोबत भांडाल तर तुम्ही सैतानाबरोबर लढू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण तुमच्या परिवाराची ताकद आहे एक राहण्यामध्ये, परिवाराची ताकद आहे एक राहून प्रार्थना करण्यामध्ये.
पत्नीला कोणताही व्यक्ती विभक्त करू शकत नाही, कारण की देवाने त्यांना एक देह बनवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांच्याविषयी बोलतो जे देवाला ओळखतात, आणि ज्यांनी देवाला नाही ओळखलं त्यांनी प्रार्थना करा, त्या देवाने त्यांना ओळखायचं मन द्या. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या जीवनामध्ये फूट पाडण्याचा तोच प्रयत्न करतो ज्याच्या स्वतःच्याच घरामध्ये फूट पडलेली आहे. असं काही नसतं. तुमच्या परिवारामध्ये येऊन विष तोच कालवेल ज्याच्या स्वतःच्या घरामध्ये आधी विष कालवलेला आहे. तुमच्या परिवाराला तोच चुकीचा म्हणेल ज्याचा परिवार ऑलरेडी चुकीचा आहे. प्रेज द लॉर्ड. मला या गोष्टी त्या ठिकाणी फार त्या ठिकाणी वाटतं. मी तुम्हाला सांगतो, आमच्या मुखाने कधीही कोणाबद्दल शब्द निघणं अपेक्षित नाही. कशाला बोलायचं? मी तुम्हाला सांगतो, जर लोक आमच्याकडे येऊन याचे त्याच्याविषयी बोलतात, सर आमच्याकडे एवढा वेळ नाही ऐकायला. प्रेज द लॉर्ड. आधीच डोक्यामध्ये भरपूर सारा कचरा पडलेला आहे, त्याला काढता काढता नाकी न आले, अजून कचरा टाकून आणखी आम्हाला येडं व्हायचं नाहीये, म्हणून आम्ही काय करतो, आमच्याकडे वेळ नाहीये. प्रेज द लॉर्ड. काही लोकांचं फार भयानक आहे. काही लोक बाहेरून घरात डोकावतात, तर काही लोक बाहेर जाऊन पाहता कुणी ऐकतं का नाही. आहे की नाही? घरात आवाज वाढायला लागला का लगेच लेकरांना बाहेर जातात, लेकरं पाहतात, ऐकू येतो का नाही? हा, ऐकून असं येतं, यांचा आवाज कॉन्स्टंट चालतो. प्रेज द लॉर्ड. पण जसा बाहेरून आवाज येतो, आम्ही बाहेर जाऊन पाहतो, अरे काय चालू आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला वेळ नसला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, जर आम्ही आमच्या परिवारासोबत आनंदी आहोत तर आमच्याकडे वेळ नाहीये दुसऱ्यांच्या परिवारामध्ये डोकवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती त्याच्या स्वतःच्या परिवाराबरोबर आनंदी आहे, तो दुसऱ्यांच्या परिवारामध्ये डोकण्यासाठी कधी जात नाही. ज्याचा स्वतःचा परिवार खराब आहे, अस्थिर आहे, तोच व्यक्ती दुसऱ्याच्या परिवारामध्ये डोकवतो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आमच्या परिवाराकडे लक्ष द्यायचं आहे. देवाने आम्हाला एक उत्तम परिवार दिलेला आहे. देवाने आम्हाला एक चांगलं कुटुंब दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, लोकांच्या परिवाराविषयी चांगलं बोला, त्यांचं रक्षण करा, आपल्या परिवाराचं रक्षण करा, आपल्या परिवारांसाठी प्रार्थना करा. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही आपल्या परिवारामध्ये वेळ घालवणं सुरुवात कराल, तेव्हा तुम्ही लोकांच्या परिवारामध्ये डोकवणं बंद कराल. प्रेज द लॉर्ड. आपल्या परिवाराकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. साहेब तुम्ही फोन उचलत नाही आमचा. अरे बाबा नो, मला पण परिवार आहे. प्रेज द लॉर्ड. असं कुठं राहता का? तुम्हाला समजत नाही की एवढे फोन केले तुम्ही असं कसं करता? अरे बापरे. म्हणजे तुम्ही फिरायला जाता, तुम्ही बाहेर जेवायला जाता, तुम्ही सर्व गोष्टींमध्ये एन्जॉय करता, आणि पाळणारी केलं तर असं कसं? वा रे वा, व्हेरी गुड. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला पण परिवार आहे, मलाही जीवन आहे, आणि ते जीवन आम्हाला देवाच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी खर्च करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. काही पती पत्नी मी असे पाहिले ज्यांनी स्वतः एकमेकांचं तोंड फक्त त्यांच्या लग्नाच्याच दिवशी पाहिलं नाही. काही पती पत्नी मी असे पाहिले त्यांनी एकमेकांचं तोंड डोळ्यात डोळे घालून फक्त लग्नाच्या दिवशी त्यांच्या पाहिलं, इतर दिवशी कोणाचं काय कोणाचं काय. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, लग्नाच्या दिवशी फक्त एकमेकांना दोघं एकमेकांना चांगले दिसतात, इतर दिवशी हिचे पांढरे केस दिसतात, याची कमजोरी दिसते, याचं असं दिसतं, आणि मग त्या ठिकाणी तुलना चालू होते. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला निरर्थक गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाहीये. कधी कधी आम्हाला माहिती आहे, जेव्हा लोक आमच्या विरोधात बोलतात, तर ते विरोधात बोलणारे लोक जेव्हा आम्हाला बोलत आहेत, तर त्यांना जाऊन एक्सप्लेनेशन, त्यांना जाऊन सांगण्याची गरज नाही की बाबा मी चुकीचा नाही, मी बरोबर आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. सोशल मीडियावर मला त्या ठिकाणी कोणाला जर त्या ठिकाणी वाटलं का बाबा रे हा असा आहे, पुष्कळ लोक मला कमेंट करतात माझ्या दिसण्यावर, माझ्या कपड्यावर, माझ्या बोलण्यावर, पण मी लक्ष देत नाही. मी एकच काम करतो, ब्लॉक, डिलीट.
आय डोंट केअर. आम्ही इथं बकऱ्यांना एंटरटेन करायला नाही आलो, इथं आम्ही मेंढरांना देवामध्ये घेऊन आलेलो. Praise the Lord. त्यासाठी देवाने आम्हाला निवडलेलं आहे. कोणी विनाकारण विरोध करतं, प्रत्युत्तर करायचं नाही. Praise the Lord. कारण की आमच्याकडं वेळ नाहीये, तर आम्हाला ताकद लावायची आहे खऱ्या युद्धामध्ये, जे सैतान आणि त्याच्या दूतांबरोबर आमचं आहे. Praise the Lord. म्हणून आम्ही आमची एनर्जी वाचून ठेवतो. किती ओरडा, समोरचा पार भांडायला आला, रिलॅक्स, त्रास त्यालाच होतो. नेक्स्ट टाइम जेव्हा तुमच्या घरामध्ये नवरा बायकोचे भांडण होते, तुम्ही फार चांगले लोक आहात, तुमच्या घरामध्ये असं काही नाही. तुमच्या घरामध्ये तर ते गाणं वाजत असेल आहे ना, ना 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 ना. असले म्हणजे किती चांगले, तुम्हाला समजलं. हा, तुम्ही ऐकू शकता पण पाळत जाऊ नाही शकत. जर तुम्हाला वाटत असेल पाळत हे गाणं कसं काय राहिला, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मी काही कमी नाहीये, तुम्ही मी लपून ते गाणं ऐकले नाही. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आमची ताकद खर्च करायची नाहीये. प्रेज द लॉर्ड. जेव्हा पुढच्या वेळेस त्या ठिकाणी भांडणाला येतील ना, आहे ना, जेव्हा भांडणं व्हायला येतील, कधी कधी तृप्ती आणि भावनाचे भांडणं व्हायला येतील, तेव्हा तृप्ती आणि भावनाने म्हणायला पाहिजे, युद्ध हे काय सैतानापासून आहे, हे आमच्या नाहीये, आमच्या मधलं हे काही अस्थिरता नाहीये. हे कोण करतंय? दुरात्मे करतंय. यावेळेस आम्ही शांत राहणार, कारण की याच्यापेक्षा मोठं युद्ध आम्हाला लढायचं आहे. तर नेक्स्ट वन, द बिग वन इज आउट देअर. याच्यापेक्षा मोठं अजून बाकी आहे. Praise the Lord. माणसांसोबत काय भांडायचं? Praise the Lord. मी संपेल या प्रकारे, जेव्हा यहोशाफाटाला प्रभू म्हणाला का तुला युद्ध करायची गरज नाही, तर मी जिंकले कसे? Praise the Lord. बरोबर ना? आम्हाला एक प्रश्न पडतो, याने काय केलं? सर्व लेवी गोत्रातून त्या ठिकाणी देवाचे आराधक निवडले आणि सर्व लोकांना त्याने जमा केले. यहुदा, यरूशलेम सर्व रहिवासिकांना जमा केलं आणि म्हटलं का त्या ठिकाणी देवाने आम्हाला सांगितलं युद्ध आम्हाला लढावं लागणार नाही. आणि हे सर्व जमले. आणि जमल्यानंतर त्यांना एक काम करायला त्यांनी सांगितलं की त्यांना काय करायचं आहे? त्यांना गाणं गायचं आहे, फक्त आराधना करायची आहे. आणि देव त्या ठिकाणी म्हणतो, तुम्ही आराधना करा, मी तुम्हाला विजय करण्यासाठी जात आहे, तुम्हाला युद्धामध्ये जावं लागेल. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तुमच्यापैकी आणि माझ्यापैकी प्रत्येकाला युद्धाला सामोरे जावं लागेल. देव तुम्हाला तोपर्यंत बाहेर काढणार नाही जोपर्यंत तुम्ही त्या युद्धभूमीवर उभा राहत नाही. प्रेज द लॉर्ड. देव एका सेकंदामध्ये त्यांना वाचवू शकत होता, त्यांना त्या युद्धातून सोडवू शकत होता, परंतु देवाचं वचन या ठिकाणी सांगतं, यहोशाफाट तुला जावं लागेल, तुला युद्धभूमीवर जावं लागेल. तू त्या ठिकाणी जरी ते 3 मोठे सैन्य पाहत असला तरी तुला त्या ठिकाणी जावं लागेल. मोठा त्या ठिकाणी आव्हान तुझ्या समोर असलं तरी तुला त्या ठिकाणी जावं लागेल. प्रेज द लॉर्ड. तू घाबरू नको. कितीही लोक तुझ्या विरोधात येऊ दे, तू त्यांच्याकडे पाहू नको. कितीही मोठं संकट आलं तरी भिवू नको. यहोशाफाटही म्हटला असं देवाला, प्रभू युद्धाला नाही गेलं तर काम नाही बनणार. प्रेज द लॉर्ड. आहे ना, काही लोक म्हणतात ना, पाळत साहेब बिना चर्चला येता काम नाही होत का? चर्चला नाही आलं तर घेणं करायचं नाही, आलं तर नाही चालणार का? घरीच प्रार्थना केली तर काही काही लोकांना तो बी कंटाळा येतो. बाळक साहेबांना म्हणता, बाळक साहेब तुम्हीच प्रार्थना करा. अरे बाबा, कामच नाहीये ना, वेळच मिळत नाही एवढा, कामच एवढे असतात, मग काय तुम्हीच करा आमच्यासाठी प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हीच आमच्यासाठी प्रार्थना करता करता म्हणता, द्या बाबा काय तेल द्यायचं, काय पाणी द्यायचं, तेवढंच बरं वाटत. वा, प्रेज द लॉर्ड. नाही, अहो तुम्हाला स्वतःला प्रार्थना करावी लागेल. देवाचं वचन सांगतं का हे आजकाल पुष्कळ लोकांना ऐकायला आवडत नाही, पाळत तुमच्या युद्धाचा आशीर्वाद नाहीये. प्रेज द लॉर्ड. लोक आज पाळताचे फॅन आहे. अरे शिष्य बना देवाचे, प्रशंसा करणारे बना देवाचे,
त्याच्या अद्भुत गोष्टींचं फळ एक माध्यम आहे, तुमच्यासारखा सामान्य व्यक्ती आहे. तो फक्त देवाच्या वचनांकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्याला आदर देऊ नका, देवाला आदर द्या, कारण की आदर योग्य तो परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही स्वतः तुमच्या आशीर्वादाचे वाटेकरी आहात. तुम्हाला प्रार्थना करावी लागेल, तुमच्या समस्येला तुम्हालाच तोंड द्यावं लागेल. आणि यहोशुआपाट म्हणाला की ठीक आहे प्रभू, तो म्हणतो तर मी तयार आहे, सैन्य घेतो, आराधन घेतो. आणि लेवी वंशातले त्या ठिकाणी त्याने आराधना करणारे घेतली. किती लोकांना गाणं गायला आवडतं? किती लोकांना गाणी गायला आवडतात? गाणी देवाचे गाणे नाही. मी घरच्यांनी विचारले, चर्चची म्हटलो, घरातले गाणे नाही. आवडतात ना सगळ्यांना? तर यांच्यापैकी पुष्कळ लोक तयार झाले आराधना करणारे. आम्ही 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 पण हे सगळे गाणे गायला लागले तर ताल इकडे होईल, सूर इकडे होईल, हे होईल, ते होईल, हे सगळे तयार झाले. मग त्यांनी लेवी वंशातले त्या ठिकाणी घेतले कोरं, त्या ठिकाणी कोरं वंशी हे घेतले, सगळ्यांना घेतले आणि आराधना करण्यासाठी समोर उभा केले. आणि समोर आराधना करण्यासाठी त्यांना उभं केल्यानंतर ते आराधना त्यांना देवाने सांगितलं, जेव्हा तुम्ही आराधना करा तेव्हा देव तुमच्या बाजूला त्या ठिकाणी मार्ग तयार करेल. आम्हाला वाटतं का आम्ही कधीतरी बिना युद्धाचा आम्ही बचाव व्हावा, परंतु देव म्हणतो नाही, युद्ध भूमीवर उभा आहे, तिथं गेल्यानंतर त्या शत्रू समक्ष विजय देण्याची ताकद मी तुला देईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव कधीच आम्हाला शत्रूचं तोंड न दाखवता घेऊन येणार, तो शत्रू समोर नेईल. बायबल किती सुंदर सांगतं ना, तो तुझ्या शत्रूंच्या देखत तुझ पुढे ताटावर. प्रेज द लॉर्ड. तुझ्या बाजू सहस्रावधी पडले, तुझे उजव्या हातात लक्षावधी पडले, मात्र ती तुला भेटणार नाही. डोळ्याला दिसत. युद्ध भूमीवर परमेश्वर समस्या, आजार, क्लेश, सर्व मृत्यू छायेच्या दरीतून तुम्हाला असा उभा करतो, तुमच्या सोबत राहतो. किती संकट येऊ द्या तुमच्या जीवनामध्ये, परमेश्वर म्हणतो मी तुला काय येईल. आमेन. आणि यांनी आराधना करायला सुरुवात केली. आणि आराधना करायला सुरुवात केली. मला माहित नाही कोणतं गाणं गायलं, पण गाणं गायलं तर लई पॉवरफुल गायलं. प्रेज द लॉर्ड. जसं पॉवरफुल गाणं त्या ठिकाणी त्यांनी गाणं चालू केलं, मी तुम्हाला सांगतो ती युद्धभूमी संपूर्ण देवाच्या गौरवाने भरली. एका क्षणामध्ये ते युद्धाचं वातावरण बदललं. जे लोक त्यांना हसत होते, अरे काय आराधना करायला आले, त्यांच्यावर कुणीतरी आघात केला, त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांनी सर्वांनी एकमेकांना त्या ठिकाणी मारून टाकलं, एकही वाचलं नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे का, नव्या कराराचे संत जे आहे ना, त्यांनी सुद्धा जुन्या कराराच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनात पाहिल्या होत्या. पाऊल आणि सिलासचं उदाहरण जर तुम्ही पाहिलं ना, पाऊल आणि सिलास कुठे गेले माहिती आहे का? पाऊल आणि सिलास त्या ठिकाणी बंदी शाळेत होते, तुरुंगामध्ये असताना त्यांना माहित होतं की जेव्हा यांनी आराधना केली, युद्ध परमेश्वराने यांच्यासाठी जिंकलं. जेव्हा आम्ही त्या ठिकाणी तुरुंगामध्ये आहे, त्या तुरुंगामध्ये किती पीडा त्यांना झाल्या होत्या, अंगावर जखमा होत्या, सर्व प्रकारचा त्रास होता, क्लेश होते, यातना होते. आणि त्या ठिकाणी पाऊल आणि सिलासनी त्या बेड्यांमध्ये त्या ठिकाणी देवाची आराधना करणं चालू केलं. आणि जेव्हा आराधना चालू केलं, बंधन तुटले. प्रेज द लॉर्ड. दोघांचेच नाही तुटले, अख्ख्या तुरुंगातल्या लोकांचे तुटले. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आज घरामध्ये एकटे जर आराधना करणारे असाल ना, अख्ख्या परिवाराचे बंधन तोडण्याची ताकद जुना करार नव्या कराराची सावली आहे. प्रेज द लॉर्ड. ही सावली आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला ही गोष्ट जुन्या करारातून हे लोक शिकले होते का कशा प्रकारे परमेश्वराने त्यांच्यासाठी अद्भुत गोष्टी केल्या. मी तुम्हाला सांगतो, आपला आवाज उंच करणं चालू करा, देवाची आराधना करणं चालू करा. मी तुम्हाला सांगतो, देवाच्या नावाचा धन्यवाद करणं चालू करा. प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर तुम्हाला विजय दिल्याशिवाय राहणार नाही. कारण की त्याचं वचन सांगतं, मी तुला त्या ठिकाणी अभिवचन दिलेलं आहे ना, तू खंबीर हो, हिम्मत धर, कारण की मी तुझ्या बरोबर चालणारा तुझा परमेश्वर आहे. हालेलुया. So God is with us, who can be against us? परमेश्वर आमच्या बरोबर आहे, आमचा विरोध करणार आहे. समजलं का वचन? समजलं का?
नक्की समजलं? हालेलुया. मला पण समजलं. काही काही युद्ध अचानक येतात. किती अचानक येऊ द्या, कितीही अचानक येऊ द्या. आमच्यासाठी पण अचानकच होतं सर्व गोष्टी. पण मी तुम्हाला सांगतो काय माहिती का, देवाने अशा अनुभवातून नेलंय ना, फरकच पडत नाही. फरकच पडत नाही. जगलो तरी देवा तुझ्यासाठी, मेलो तरी देवा तुझ्यासाठी. आमेन. लोक म्हणतात एवढ्या तरुणपणामध्ये एवढं देववेडं नाही पाहिजे. आम्ही देववेडे नाहीये, आम्ही त्याचे लेकरं आहो. आम्ही बापावर प्रेम करतो. आम्हाला त्याच्यासारखं बनायचं आहे. हे पृथ्वीवरचे आशीर्वाद आहे ना. इथं हे घाम येतो, हे घाम माहिती का तुम्हाला? शाप आहे शाप. येदेन बागेमध्ये आदामाला शाप दिला, तू निडाळ्याच्या घामाने त्या ठिकाणी कष्ट करशील, घाम गाळशील, ती भूमी तुला काटे कुसळ देईल. हा घाम येणं म्हणजे त्या ठिकाणी आशीर्वाद नाहीये. हे रोग येणं हे आशीर्वाद नाहीये. हे सगळे शाप आहे. आम्ही एका शापित भूमीवर आहोत. प्रेज द लॉर्ड. देवाच्या उपस्थितीमध्ये आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून अचानक येतील गोष्टी, घाबरू नका. युद्ध तुमचं नाही. हे युद्ध तुम्हाला लढावं लागणार नाही. छोटी समस्या सुरुवात झाली ना देवाजवळचा, त्या समस्येला मोठं व्हायची वाट पाहू नका. आज लेकरू त्या ठिकाणी आईला मूर्ख म्हणतो ना, कानाखाली वाचवा. बापाला म्हणतो ना तुला अक्कल नाही, तिथल्या तिथं चेंदा त्याला. काय त्याला त्या ठिकाणी बायबल सांगतं, आपलं मूल चुकत असतं त्याला छडी मारण्यास त्या ठिकाणी माना करू नको. प्रेज द लॉर्ड. पण त्याला मारल्यानंतर त्याला प्रेमाने समजून सांग. प्रेज द लॉर्ड. आणि जर ते ऐकत नसलं तर त्याला टोमणे मारण्यापेक्षा त्याच्यासाठी प्रार्थना करणं चालू. जेव्हा प्रार्थना कराल, अद्भुत गोष्टी आपल्या परिवारात होताना पहा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नवरा बायको जेव्हा पुढच्या वेळेस जेव्हा भांडतील ना, तेव्हा लग्नाची फोटो काढून पहा कशी एकमेकाच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होते. आठवा त्या चांगल्या दिवसांना. कशा जुन्या दिवसांमध्ये तुम्ही प्रभू मध्ये सोबत होते. प्रेज द लॉर्ड. हे आहे ख्रिस्ताचं प्रेम. म्हणून देवबाप करू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना वचन समजलं? मी पुन्हा विचार, नक्की समजलं का? नक्की समजलं तर हो म्हणा. थोड्याच जणांचा आवाज आला. ज्यांना नाही समजलं ते हो म्हणा. Praise the Lord. युद्ध तुमचं नाहीये, युद्ध देवाचं आहे. परमेश्वर तुमच्या प्रत्येक बाजूने तुमच्या बाजूने लढणार आहे. हे समजलं बस झालं. या युद्धामध्ये तुम्हाला लढावं लागणार नाही. घरामध्ये कितीही वाद होऊ द्या, प्रभू तुम्हाला. किती लोकांनी घराच्या बाहेर उभा राहून प्रार्थना करणं चालू केलं. घरातलं माहित नाही प्रभू, पण येशू तुझ्या रक्ताने सिंचित कर. रात्री झोपल्यानंतर मस्त प्रार्थना केली, चक्रा मारल्या, प्रभू तुझा आशीर्वाद या घरामध्ये असू दे. सर्व प्रकारचे अडखळणं दूर कर. लेकरांचं मन तुझ्यामध्ये लागू दे. सर्व प्रकारच्या वाईट विचार त्याच्या जीवनातून दूर कर. येशूच्या रक्ताद्वारे शुद्ध कर. नवरा बायको यांची पटत नसलं तर प्रभू यांच्यामध्ये प्रेम उत्पन्न कर. सर्व गोष्टींमध्ये त्यांना विश्वास योग्य बनव. अशा गोष्टी जेव्हा तुम्ही देवासमोर बोलणं चालू कराल, एक एक गोष्ट परमेश्वर तुमच्या जीवनामधून बदलून टाकेल. हालेलुया. कारण की तो अभिवचनाचा परमेश्वर आहे. तो आपल्या वचनाविरोधात वागत नाही. तो मनुष्य नाहीये बरं का त्याच्याकडून खोटं बोललं जाईल. तो मनुष्य नाही की तुला बाळ बोले. तो आपल्या वचनाविरोधात वागत नाही. जर त्याने सांगितलं तो करण्यासाठी तोच जबाबदार आहे. आमेन. प्रार्थना करू. धन्यवाद बाबा. मी प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावामध्ये सुंदरच्या वचनाद्वारे आमची भेट घेतली. अद्भुत गोष्टी आम्हाला प्रकट केल्या. युद्ध आमचं नाही बाबा, युद्ध तुझं आहे. आणि आमच्या युद्धामध्ये आम्हाला लढावं लागणार नाही तर प्रभू आज तू आम्हाला आनंद देणार आहे. खरोखर तू चांगला आहे. तू चांगलं केलं. तुझ्या नावाचा जय घोष असो. आम्हावर तू दया कर. येणाऱ्या दिवसांमध्ये विश्वास योग्यतेने चालण्यासाठी तू आम्हाला कृपा
या ठिकाणी जमलेल्या प्रत्येकाला हे वचन समजण्यासाठी कृपा दिली, त्याबद्दल आभार मानतो. यावेळेस तुझा पवित्र मेजामामध्ये आहे, त्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला कृपा आणि त्यामध्ये सहभागी होऊन तुझा गौरव करणारा पात्र आम्ही बनावा असा आशीर्वाद पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने तुझे निर्दोष निष्कलंक रक्ताने सर्वांना शुद्ध कर, त्याबद्दल तुझे आभार मानतो. आणि आमच्या सर्व ज्या काही इच्छा आहे, सर्व विनंती आहे, तुझ्या स्वाधीन करतो. या ठिकाणी प्रत्येकासोबत तू बोलला, तुझ्या नावाला धन्यवाद देऊन ही छोटीशी प्रार्थना उद्धार करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियांमधून बोलणार मागतो. एक गीत होत असतं आपण मेजामध्ये सहभागी होऊन, जे प्रभू मेजामध्ये सहभागी होणार आहे ते आपल्या जागेवर कृपा करून त्यांनी उभा राहावं. त्यानंतर आपण मेजामध्ये सहभागी आपण सर्वजण गीत गाऊया, डोळ्यावर चुपचाप खडे राहू, खुदा की नजर के काम देखो. वो ही पानी जो मंडराता था और रास्ता भी न देता था, तो हुक्म खुदा से वही पानी बस मुर्दा हो बैठा था. तो डरो मत, चुप जाओ,
Praise the Lord. Praise the Lord. सर्वांना चुपचाप खडे राहो. खुदा की नजर नहीं करूंगी. है ना, लाल समुद्र समोर आणायचा संकटासारखं आणि संकट समोर आले का घाबरायचं नाही, स्थिर उभं राहायचं. युद्ध तुमचं नाहीये, युद्ध देवाचं आहे. Praise the Lord. ते संकट येऊन तुम्हाला घाबरवतील, परंतु त्या संकटांकडे पाहून घाबरायचं नाहीये, प्रभूकडे पाहायचं आहे. Praise the Lord. अशा हवायातील भरपूर सारे वादळ संकट आजूबाजूला येऊन जातील, परंतु तुम्हाला भिडणार नाही, कारण की परमेश्वर तुमच्या बाजूने. Praise the Lord. आम्ही देवाचा धन्यवाद याकरता करतो, कारण की परमेश्वर आमच्या बरोबर राहतो आणि तो आमचा भक्कम गड आणि आमचा किल्ला आहे, त्याच्या आश्रयामध्ये आम्ही राहतो. हा आहे त्या गाण्याचा. Praise the Lord. आणि जे गायन आहे, यहोवा यहोवा तू हे यहोवा इरे, जो मुहय्या करताय, जो आमचा उपाय करतो, जो तू हे यहोवा शालोम, जो तसल्ली देत आहे, तू यहोवा शालोम आम्हाला शांती देतो, कारण की तू आपला पुत्र दिला, सर्वांना अपराधांमधून क्षमा केली, नवा जन्म दिला आणि पवित्र आत्म्याने भरलं, आणि यामुळे काय झालं, सैतान खाली तुडवला गेला. हालेलुया. This is what we sing. आम्ही हे गाणं गातो. हे गाणं आम्ही गातो. Praise the Lord. आम्हाला